थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. आपला सलग जो उपासनेचा विषय चालू आहे तो नाथांच्या निवृत्तीनाथांच्या संकीर्तनाचा सुरू आहे. तर खरं शनिवारी हिला त्यांना असं वाटलं की मी आपली विश्रांती घेऊया. बरं समर्थांचं चालू आहे संकीर्तन, त्यावेळेला ती जरा मला बाहेर काढण्यात मग नव्हते आणि मला बाहेर काढला आता. आता परत निवृत्तीनाथ संकीर्तन त्याचा येळकोट राहील मूळ स्वभाव जाईन तसं ते. त्यामुळे एवढं नाम घेतलं तर आता आपल्या थोडा चित्ताला विसावाही असावा, विचाराला चालनाही असावी. आणि नाथ हे मुळातच आपल्या माऊलींची माऊली, त्यामुळं ते आधीच अशा ठिकाणी आहेत की जिथून त्यांची विचाराची झेप कुठे जाते. नाथांच्याबद्दल म्हणताना निवृत्तीनाथांच्याबद्दल असं म्हटलं जातं की नाथ माऊली ही कधी तिने हालचाल केलीच नाही आणि जगातली सगळी कामं केली असं तिच्याबद्दल म्हटलं जातं. त्यांना कधी हालचाल करावी लागली नाही. आपण ह्याचा विचार करू शकतो की आपल्या हालचालीशिवाय काही करता येतं का? काही हालचाल केल्याशिवाय माणसाला कर्म करता येत नाही. हा त्यांच्या बाबतीत असं आहे. आणि खरं असेल की हिनी जेवढं काम करून ठेवलेलं आहे त्यांच्या शिष्याने, त्यावरून गुरुची कल्पना यायला काय हरकत नाही इथे काय असतील. आता आपला चालला विषय तो तिथेच जो ओघात अभंग चालू आहे तिथे होतो आपण. पण आजच्या पुरता नित्य हरिकथा, नित्य नामावळी, वैष्णवांचे कुळी धन्यजन्म, ते आपलं 4 नित्य असं गोष्टी का म्हटल्या इथेपर्यंत गेल्या वेळेला आलो होतो. नित्य हरिकथा चालू असेल, नित्य नाम चालू असेल तर मग नित्य दिवाळीच आहे. आणि मग तिथे नित्यता अच्युत तिष्ठत असे, तिथे भगवंत नेहमी आनंदाने वास करतो. म्हणजे समाधान, शांती हे आनंदाने राहतात. अशा विषयापर्यंत आपण त्या निरूपणाच्या ओघात आलो. पण तो सलग चाललेला विषय आहे. आज आपण जो विचारासाठी समोर ठेवलं आहे हा एक त्यांचा आणखीन थोडा विचार करायला लावणारा, आपण आपल्याशी संबंधित असलेला आपल्या जे आचरण आहे किंवा काय वर्तन म्हणा, कर्म म्हणा, त्याचं ते जे काय आहे सगळं त्याच्याशी निगडीत असलेला एक स्वतंत्र असा वेगळा अभंग आहे. तर तेवढा फक्त आजच्या पुरता घेऊ. आज तो पूर्ण करावा अशी मनीषा आहे. फक्त आता ती त्यांच्या इच्छा असेल तर ती होईल. तेवढ्यात व्हावं, बसवावं असा विचार आहे. कारण एका अभंगाला घेतलं ठीक आहे, आपल्याला अजून जाता हा 22वा भाग आहे त्या अर्थाने. तर तसे काही म्हणत नाही, पण त्यांना प्रार्थना करतो की आजचं हे सेशन वेगळं आहे तर तेवढ्यापुरता हा नवीन अभंग आहे तेवढा त्यात व्हावा अशी इच्छा आहे. हा अभंग कशाच्या संदर्भात आहे आणि तो काहीतरी वेगळं सांगतो. नेहमीचे जे अभंग जिथपर्यंत सांगतात, म्हणूनच नाथांचा, निवृत्तीनाथांचा हा अभंग आहे, हा वेगळ्या पातळीवर आहे एकदम. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ, हरिविणे व्यर्थ आचार समर्थ, हरिविणे व्यर्थ आचार समर्थ, हरी हेची हित
हरी हेची हित रे जना, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ. आपण असा विचार करू, आपण संबंधामध्ये जगतो. एकदम हे काय म्हणतात, हरिविणे समर्थ आचार सुद्धा व्यर्थ आहे. आपल्या अजून समर्थ आचारापर्यंत जायचं आहे. त्याच्या आधीच हा विचार आपण करतो, पण माहीत असावं की शिखर किती उंच आहे, देऊळ किती उंचीवर आहे, एवढं तरी माहीत असावं, किती लांब आहे हे माहीत असावं. म्हणजे जे करतो आहोत त्याकडे बघण्याचं थोडं दृष्टी येईल, जे काही आपण करतो आहोत ते, आणि ते बरोबर करतो आहोत का ह्याच्या पण खुणा पुढच्या त्यांच्या त्या खडव्यामध्ये आहेत. आपला संबंध कशाशी आहे ह्याच्यातल्या, हरिविणे व्यर्थ आचार समर्थ, हरी हेची हित अरेचना. अगदी कळवळून सांगितले हरिजनानं, हेच हित आहे. अगदी मोजके अभंग आहेत त्यापैकी आहे. काय होतं, आपण सगळे संबंधामध्ये जगतो आहोत, एकमेकांशी, म्हणजे माणूस म्हणून, माणूस हे जडवस्तू म्हणून, माणूस पशुपक्षी म्हणून, काय झाडं म्हणून, पेढं म्हणून, सगळीकडे संबंध तर आहे माणसाचा. हा, एखाद्याच्या वाट्याला अगदी झाडाचं दर्शन जाता जाता होत असेल, त्याचं काही स्वतःचं झाड नसेल, पण संबंध कुठेतरी आहे, कारण त्याचं काहीतरी त्याच्यातून येणारं त्याच्यापर्यंत पोचतं आहे. ते काय ऑक्सिजन आहे का काय आहे ते आपल्याला माहीत नाही. वातावरण निर्माण करतं का, ठेवतं का, प्रिझर्व करतं का, काय ते पातील लोक आहेत ते पाहणारे. पण संबंध आपला हे सगळ्यांशी आहे. तसे आपण संबंधामध्ये आहोत, आणि संबंधामध्ये असण्याचं आपलं विचार करण्याचं कारण काय, तर संबंधावर आपली सुखदुःख अवलंबून आहेत. बघा, आत्ता माझं जे सुखदुःख आहे, आपलं जे सुखदुःख आहे, हे जो अग्नी बाहेर इथे प्रदीप्त आहे त्याच्यामुळे दुःख आहे की नाही, थोडं घाम पुसतो आपण, स्वाभाविक आहे. म्हणजे ही सुखदुःख आपली ह्या सगळ्या संबंधावर, वातावरणाशी जो संबंध आला त्याच्यामुळे हे आता त्याचे दुःख आहे. तर आता समजा ह्या वेळेला आपण चहा प्यालो, त्याची सरबत प्याला असतं किंवा गार काय प्याला असतं तर बरं वाटलं असतं. संबंधाचं आहेच काहीतरी, प्रत्येक ठिकाणी कुठेतरी ह्याचा त्याच्याशी संबंध आहे. आता जागा राहण्यासाठी ती त्यांची योजना होती असं कळलं, हे बरोबर आहे. कारण आता एवढ्या ताणाचं उन्हाचं सगळं झाल्यानंतर आता काय ते त्यांच्या पद्धतीनं बरोबर त्यांनी ठरवलं. पण आता इथेही विचार करू, आपण इथे जे बसलेले आहोत ते सुद्धा सुखदुःखाचा प्रश्न आपला संबंधावर अवलंबून आहे. एखाद्याने समजा सरकून जागा नाही दिली, एखाद्याने भिंत पकडली, एखाद्याने खुर्ची पकडली, खांब सोडला नाही, ते आता आत्ताची परिस्थिती आहे म्हणून ना, स्वतःला वारे येईल असे बसले. कोण बसल्याबद्दल मी म्हणत नाही, सुखदुःखाचा संबंध चालला, म्हणजे संबंध आपल्या सुखदुःखावर परिणाम होतो. तर ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की नाही मला सांगा, की समजा एक काय भिंत मिळाली, खुर्ची मिळाली, आपल्याला काय खांब मिळाला, जरा इतरांच्या पेक्षा आपण ॲट इज आहोत का नाही, मला बरं वाटतं. असं जे असं बसायला लागलं तर माणसाला त्रास आहे, आणि बरोबर आहे ते. सुखदुःखाशी संबंध एवढं मला म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टींचा. तो खांब होता, ती खुर्ची होती, ते वारं होतं, ती खिडकी होती, हे सुद्धा आपलं सीझनवर अवलंबून आहे. सीझनशी पण आपला संबंध आहे. थंडीचं कोण ह्याचं खिडकी पकडणार आणि कोण खुर्ची ह्याच्यात पकडणार, सांगा मला, दरवाजाशी बसणार, वाऱ्याशी कोण बसणार. त्यावेळेला कोपऱ्यातली जागा बघा ते नित्याने घेतली, म्हणजे ते कुडकुडत असते. मग त्यावेळेला ते बरोबर वाटतं. म्हणजे हे जसे संबंध आहेत त्यानुसार आपलं सुखदुःख बदलत असतं आणि संबंधही बदलत असतात, इकडे सुखदुःखही बदलत असतात. हे गणित सारखं चालू आहे. त्यामुळं आपल्याला याचा विचार करावा लागतो. अगदी साधं आपण बसलो आहोत तिथे सुद्धा एखादं जास्त जागा बसण्याच्या व्यापण्याबद्दल म्हणायचं नाही मला, जास्त जागा व्यापतो. तो स्वतः व्यापतो ह्याच्याबद्दल नाही, त्याच्याबरोबर काही जे आणलेलं असतं ते सुद्धा जागा व्यापतं. आता ग्रंथ असेल एखादा, ज्ञानेश्वरी जायचं वंश बसला तर त्याच्यासमोर त्याचा ग्रंथ असतो. आता ज्ञानेश्वरी केवढी असावी याला काही यातलं काही प्रमाण नाही. छोटी पण असू शकते, मोठी पण असू शकते. तेव्हा मागे एकदा एकाने मला हे सांगितलं होतं की मी तिथं बसलो, मी त्यांना विचारलं कौशल्याने की थोडा वेळ तुमचे ग्रंथ मी मांडीवर घेऊ का.
कारण ते म्हणजे आता काय आणावं, आता गीतेवर प्रवचन चालू आहे तर त्यावेळेला काय आणावं, काय ज्याने त्याने गीता ज्ञानेश्वरी काय त्याला शक्य असेल ते आणावं, त्याच्या पद्धतीने एक त्याला रेफरन्ससाठी लागतं ते घ्या म्हणाले. आणि म्हणजे मी ते मांडीवर घेऊन बसलो. त्यामुळं काय झालं, मला काय फार काही त्रास झाला असं नाही. मोठा जे साधक संजीवनी वगैरे असतं का त्या टाईप, तर ते मांडीवर घेतलं. ते घेतल्यामुळं जरा सरकायला जागा झाली. बाकीच्या 4 लोकांना सुखाचं झालं, मला तर झालंच पण त्यांना पण झालं. आणि नाहीतरी मी त्यांना सांगितलं होतं की जर तुम्हाला लागलं तर मी देतो. आता कशाला लागतं इकडे ऐकत असताना मला सांगा, कोण त्याच्यात बघणार आणि कोण ते शब्दार्थ बघणार आहे आणि कोणाला लागणार आहे, पण नाही लागत. मग आपण थोडं जर गरज असेल तर अशा वेळेला ते करून घेतो की नाही, गर्दीचे ठिकाण आहे तर तिथे आपल्याला हे करून घ्यावं लागतं. आपल्याकडे अनेकदा ज्ञानेश्वरीला वेळ येते. मग हे खुबीनं आपण आपली सुखदुःख या संबंधामध्ये जुळवून घेतली तर ती सुखाची होतात, नाही जुळवून घेतली तर स्वतःलाही दुःखाची दुसऱ्यालाही दुःखाची होऊ शकतात. हे नुसते संबंधावर अवलंबून आहे का, तर ते तेवढ्यावर नाही आहे. एवढं खरं, हे नुसत्या संबंधावर नाही. संबंधात आपण नक्की काय करतो, म्हणजे कर्म कोणती, संबंधात कर्म कोणती ह्याच्यावर अवलंबून आहे. हे सगळं टप्प्याने आहे की एक तर संबंध आहे, दुसरी गोष्ट कर्म आहे. कर्म म्हणजे काय, जसं मी अडून बसू शकतो तसं मी सरकूनही बसू शकतो. जसं दुसऱ्याला दुःखाचं असेल काही वेळेला बसण्याला, काही वेळेला दुःखाचं आहे, आपला साधा चालला विषय म्हणून तो घेतो, तर तेच आहे सगळ्याच बाबतीत. तर समजा मला नाही बसवत आहे, मला पाय सोडावा लागला किंवा मला मोकळ्या बसावं लागलं, असं जर लागलं तर ती गरज असू शकते की नाही, असू शकते. मग शेजाऱ्याला समजा ती गरज समजली, एक माणुसकीच्या नात्याने, एक श्रोता या नात्याने, काय आपलं बरोबर साधक मित्र म्हणून नात्याने कळली, तर मनुष्य थोडीशी त्याला जरा जागा, तुम्ही जरा पाय मोकळे करून बसा, नीट बसा, काय हरकत नाही. आता हेही कर्मातच मोडलं आणि तेही कर्मातच मोडलं, म्हणजे ह्या कर्मामध्ये जे काही आपण करू त्याच्यानुसार आपलं सुखदुःख आपल्यालाही आहे. आणि म्हणजे जो मनुष्य जसा गैरसोय जशी कर्माने होऊ शकते संबंधामध्ये, तशी सोय पण कर्माने होऊ शकते. ती सोय करणं कर्माने हे पण आपल्या हातात आहे, पण तेवढा विचार जागृत पाहिजे आपला. तर जागृत असेल, आपले आंबेडकर महाराज आहेत, त्यांचं ते पुस्तकाचं नाव विचार जागृती असं आहे, तर तिची आठवण झाली सहज, तर ते असं वाचण्यासारखं आहे. सगळे महत्त्वाचे गोष्टींच्या बद्दलचे कंटेंट्स एकत्र केलेले आहेत. तर तसं जर विचार जागृत असेल तर गैरसोयीची सोय करता येणं पण माणसाला कर्मात शक्य आहे, संबंधात शक्य आहे. आणि त्यामुळे संबंधात सुख आहे, हे आहे तर बरं आहे असं वाटेल, कारण हे आपल्याला सुखाचं करतील. कारण ते कर्म करणं आहे आणि ते संबंधामधलं आहे, ते आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. आता हे जर आपल्याला समोर असेल तर काय होतं की हे मी जागेबद्दल बोललो, मी हे आपल्याला अनुभवाचं आहे, इथे समोर आहे, आपल्यासमोर दिसतं आहे म्हणून बोललो. पण हे जसं इथे थांबलो, अडवून बोललो, या अर्थाने बोललो, बसण्याबद्दल बोललो म्हणून असं वाटलं. आपण सांगा बाहेर गेल्यानंतर अशा जागा अडवून बसत नाहीत लोक. वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक संस्था आहेत, धार्मिक संस्था, अमकं आहे तमकं आहे, काय प्रपंच आहेत अगदी, त्यात सुद्धा त्यांची स्थान जर ते असं न सोडता बसले तर बाकीच्यांना पण त्रास होतो का नाही. इथलं ठीक आहे, काय तासभर आहे, 2 तास आहे, किंवा काय जे असेल ठरलेला दिवस तेवढा आहे, काय शिबिर आहे तेवढं आहे, पण तेवढं झालं की ते संपेल. प्रपंचातलं कुठं संपणार, उद्या सकाळी उजाडलं की यांच्याशी संबंध आहे, पुन्हा संबंधावरच आलं ते. म्हणजे तिथली जर त्यांनी स्थान या अर्थाने जर ती जागा नाही सोडली, स्थान या अर्थाने जर तो नाही सरकला, इथे सरकणं सोपं आहे आपल्याला, कारण इथे ते व्यवहाराचा प्रश्न आहे, थोडं इकडे तिकडे केला आपण ॲडजस्ट करून बसू शकतो. पण हे जर नाही सोडलं तर तिथलं सोडण्याचं काम किती कठीण आहे. आपण हा विचार करा की तिथे काय अडतं, मग जे इथे अडतं तेच तिथे जाऊन अडतं. मग नंतर मग इथे जो त्रास होतो त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास तिथे होतो. म्हणजे ह्याचा संबंध सुखदुःखाशी शेवटच्या का जातो, तर हे इथे दिसताना छोटंसं दिसतं, ते काय कोणांचं असतं तसं आहे. ते आपल्याकडे हे कोण 2 आपल्याकडे ते कर्कटकन ह्याचे नसतात का काही कंपास बॉक्समध्ये, एवढंच असतं. इथे किती कोण आहे, 5 अंश 10 अंशाचा कोण आहे, इथे तो कोण आहे दिसणार पण नाही. त्याच्यापासून निघालेलं कर्कटक किंवा रेषा ज्यावेळेला दूर जातात त्यावेळेला केवढं अंतर तयार होतं. मग ते अंतर तिथे माणसाला दुःखाचं तयार होतं. तेच अंतर सुखाचं पण तयार होऊ शकतं. समजा माझ्या समजुतीचा कोण आहे, तो समजा असा दूर गेल्यानंतर तो आणखीन गोष्टी सामावून घेऊ शकेल. जो आज मनुष्य 1 माणसाला शेजारच्या समजून घेतो आहे, तो घरातल्या 5 माणसांना समजून घेईल. आता रेषा दूर चालल्या, त्यात 5 माणसं बसली व ते आणखीन पुढे गेला तर 100 माणसांना समजून घेतलं. तर सुखाचं जे 1 माणसाला ते 5 माणसाला, आणि तोच मनुष्य 100 माणसांना सुखाचा होऊ शकतो. हे सगळं संबंध आणि त्यातलं आपलं कर्म याच्यावर अवलंबून आहे. ह्या कर्मालाच आपण आचार असं म्हणतो. ह्या सर्वसाधारण ही जी कर्म ती कशाप्रमाणे तरी करायची असतात, ह्या अर्थाने आचार. आचार शब्दामध्ये स्वरधातू आहे, पण त्याचा सगळ्याचा संकलित अर्थ काय, तर विहित काहीतरी आहे, काही घालून दिलं, असा आचार करावा.
वेशभूषा आहे, काय राहणं आहे, उठणं आहे, बसणं आहे, दुखणं आहे, खाणंपिणं आहे, सगळ्यावर एक आचार म्हणून काहीतरी प्रत्येकाने निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आपापल्या परीनं. ते सोयभावी म्हणूनच केले आहे. पण एकदा ते बांधलं गेलं किंवा शब्दात पकडलं गेलं, वस्तुस्थिती शब्दात पकडली जाऊ शकत नाही. जे काही बदलत आहे, झाड आत्ता एवढं होतं, ते एवढं झालं, ते आता उद्या आणखीन एवढं होईल, हे त्यात सापडणार नाही. त्यामुळं निर्जीव कायदे शब्द चैतन्यासन वांदते, ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती राहत नाही. ती राहिली नाही तर मग कर्माचं कर्मकांड होतं आणि मग तेवढंच करत राहतं. त्यांचे सृष्टीशास्त्र त्यांना नाही सवड, असं त्यांच्याबद्दल नाही म्हणत. पण मुळामध्ये आता ते त्याला काय बाबा आशीर्वाद द्या, आशीर्वचनमापेक्षा मानाय आपल्याकडून वधवून घेतलं पूजा ते सांगतात ना, कसलाही संकल्प असो तर त्याच्यामध्ये आशीर्वचनमापेक्षा मानाय, त्याला त्यातलं काय माहीत नसतं. आपण त्यात असं म्हटले की हे जे कोणी मंडळी, काय जी पवित्र मंडळी येऊन बसलेली ते करण्यासाठी, त्यांच्या आशीर्वादांची अपेक्षा करणारा मी अशी आपल्याला प्रार्थना करतो की हे सगळा दिवस चांगला आहे, असं तुम्ही पुण्याहम भवंतो ब्रवंतु असं तो पुढे म्हणणार आहे. तर ते म्हणणार आहेत की आहे हे चांगलं, असं ती मूळ आहे. पण आता हे कोणाचं असेल लक्षात काय, कोणा ठोको मला तर काय माहिती नाही. लोक तर सगळे कर्म करीत असतात आपापल्या परीनं. पण आशीर्वचनापेक्षा मानाय हे जे काय आहे ते त्याला पण माहीत नसतं की आपण त्यांच्याकडे आशीर्वाद मागतोय, त्याला पण कल्पना नाही. आता त्याला जर कल्पना असेल तर तो म्हणेल अरे मी तुमच्याकडून आशीर्वाद मागतोय, तर मग हे तोच म्हणेल ना आशीर्वचनापेक्षा मानाय, नमस्कार करायला आणि म्हणेल ठीक आहे, मग तो म्हणेल मग आशीर्वाद असतो, तू म्हणतीलच ना ते. पण ते कर्माचं कर्मकांड काय होतं, ते कर्मांना हे आचार लावले, पण आचाराने एवढंच राहिलं फक्त की त्यांनी सुरू केलेलं आहे. काय करायचं ते आसमाकम सकमुंडा, ते काय पुढचं ते काय आपल्याला माहिती नाही. मध्ये जे काय होतं ना ते शेवट झाल्यानंतर कळतं की सांग मग एकदम शांती पुष्टीस्तुष्टीस असं झालं. आता वास्तविक असं आहे का ते, तसं ते नाही आहे. कोण करतं कोण करत नाही त्याच्याबद्दल नाही मला म्हणायचं. मला असं म्हणायचं की हे मूळ असं आहे का, आचाराचं काय, आचार समर्थ आचाराशी जायचं आहे ना त्याच्या संबंधात हे आहे. म्हणून म्हटलं की हे आचार घालून दिले ना, त्यावेळेला काय घालून दिले की आशीर्वचनापेक्षा मानाय, ठीक आहे आशीर्वचन तुमचं मिळावं अशी ज्याला अपेक्षा आहे, असं मी हे कर्माला सुरुवात करतो. आपल्याला प्रार्थना केली, आपण सर्वांनी कृपा करून 2 शब्द ऐकूया असं जर आपल्याला प्रार्थना केली तर ती जशी प्रार्थना तशी ही प्रार्थना आहे की मी हे काही चांगलं काम करतोय तर त्याला आपले आशीर्वाद असावेत असं मी म्हणतोय. आता ते सगळं त्यांनीच म्हणायचं आहे ना, आपल्याला ती भाव नसल्यामुळं आणि ती आपल्याकडे प्रार्थना नसल्यामुळं कोणतरी म्हणतो, तो काय म्हणतो ते त्याचं त्याला माहिती, आणि शेवटी तो झालंय म्हणून सांगतो तुम्ही उठा. साधारणपणे तेवढंच कळतं, त्याच्यातलं उठा म्हणलं की उठ. तर ते मग ते त्यांची पण गडबड असते होती, कारण आशीर्वचनापेक्षा म्हणाय म्हणेपर्यंत हॅलो येतो 5 मिनिटात आले ओळखत कुठलं ओळखते संकल्प झाला ना ओळखतं कुठलं. पण ते तिकडे म्हणाल तरी असं ते असतं सगळं. ते आचाराचं काय होतं ते मला सांगायचं की आचाराचे असं रूपांतर होतं. याच्यापेक्षा नुसतं नमस्कार केलेला परवडला, पण शब्दाचा आचार राहिला आणि केल्याचा भाव आला आणि केल्याचा अहंकार पण आला आणि मी शुद्ध आहे असा भाव आला. ते त्यांना अभिप्रेत नाही असे धर्ममार्तंड त्यांच्या काळात होते ना, त्याला मग फार मोठ्या प्रमाणावर गेले म्हणजे धर्ममार्तंड म्हणायचं. मग ते घोटाळा होतो पुढे, त्यात माणुसकी जाते, मग बाकी सगळं जातं. कारण मूळ आहे तिथे गडबड झाली, तिथे 5 औषधच कोण आहे म्हणतो. आता तो दुःख तर ठरतो पुढे का. म्हणूनच धर्माच्या नावावर आजवर कशावरही झाल्याने, कशाच्याही नावावर झाल्याने एवढ्या हिंसा त्याच्या नावावर झाल्या. हे का झालं आणि असंच होईल जर हे असं राहील. आपण जर ओळखलं नाही की हरिविणे व्यर्थ आचार समर्थ, हे जर ओळखलं नाही, त्यांनी जो इशारा 700 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी दिलेला आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी दिला, त्यांनी दिला, नाथाने दिला, तो जर नाही ओळखला तर हे असंच होत राहील. फक्त हे कृष्णमूर्ती स्पष्ट शब्दात म्हणाले, बाकीचे आपल्याला सांभाळून सांगतात. एवढं शांती पुष्टीच तुम्ही सांगा ना उदाहरण म्हणून. तर आता असं तिथं आहे का, असं नाही आहे. शांतीही असतो, पुष्टीही असतो, तुष्टीही असतो, पण एवढा वेळ त्यांना पण नाही. काय म्हणायचं ते त्याला पण माहीत नाही ना, आपल्यालाही काही त्याच्या संबंधित. त्यामुळे शांती पुष्टी तुष्टीचा तो समास करून मोकळं झालं. अहो कुठे त्याला कधी सांग, मला सांगा खरं सांगा तर ह्या 3 गोष्टीमध्ये व्यवस्थित अर्थ आहे की नाही काहीतरी. आधी एखादी गोष्ट समजा आपल्याला समजून घ्यायची, तर प्रथम आपण शांत असाल की नाही. समजा मला खायचं आहे तर तो उड्या मारतोय, तर त्याला खायला दिली की कोणी, इतकं साधं आहे ते. म्हणजे ती खरं ते बरोबर आहे मुळामध्ये, पण बरोबर कोणत्या अर्थाने आहे, या अर्थाने की समजून घेतलं तर. आता तो उड्या मारतो तर मुलाला काय अजिबात जागावर आपण म्हणत नाही त्याला. तर मुलगा जर काही खायला द्यायचं आहे तर त्याला ते नाचत राहिले समजा
लहान मुलं असतात ती नसतात, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, इतरांच्याबद्दल काय म्हणत नाही आम्ही. तर ते जर समजा असे जर अस्वस्थ असतील तर त्यांना आपण सांगतो की जरा बस, काय खुर्ची काय खाली पाणी घालून बसा, काय शक्य असेल पण शांती आधी, शांती असतो. ते जर शांती असेल तर जे काही कर्म करणार, आता आपण समजा पाणी पिणार असाल तर अशा अवस्थेत जर माणसाने पाणी पिलं तर ठसका लागेल, गडबड होईल, त्या पाण्याचा उपयोग नाही होणार, कदाचित उपद्रव होण्याची शक्यता आहे. म्हणून पहिल्यांदा शांती आहे. मग ती शांती पुष्टीस तुष्टीस शास्त्र हे सगळं बरोबर आहे, पण ती शांती असतो आधी. म्हणजे माझ्या जीवनात आधी जे कर्म करायला निघालो आहे ते करताना माझ्या ठिकाणी शांती असू दे. मग ते कर्म कशाचं आहे हा प्रश्न नाही, म्हणून आपण पहिल्यांदा 1-2 मिनटं शांत बसतो, मग सुरुवात करतो. जपाला असं सुरुवात करायची असेल तर आधी चित्त शांत ठेवायचं 2 मिनटं आणि मग सुरुवात करा. काही बिघडत नाही, त्यांनी उलट चांगलं होतं. हे असं धावपळीत येऊन एकदम काही करण्यापेक्षा असं 2 मिनटं शांत बसून स्मरण करून आता आपल्याला जप करायचं आहे, कर्माचं भान आलं, त्याच्यासाठी काय बैठक गरजेची आहे ते आलं, मनाची व्यवहाराने ठीक आहे, कशी जर बसता येईल तसं बसेल, पण हे आलं की शांती आली, मग ती शांती राहू दे, आपल्या जीवनामध्ये शांती राहू दे, हा त्याचं खरं मूळ सुरुवात. कारण ती शांती असल्याशिवाय पुढचे कर्म, खाण्याचं, जेवणाचं, कशाचं, उपासनेचं, काय कर्माचं कशाचंही असो, पण त्याची सुरुवात म्हणून ती शांती आहे. मग पहिल्यांदा शांती असतो, आपल्याला शांती राहू. पहिल्यांदा शांती राहिली तर काय सांगेल ते समजून गेलं. तो अशांत आहे तर त्याला सांगितलेला गोंधळ, त्याला ते आज शिरणारच नाही, त्याचाच गोंधळ चाललाय, तर त्याच्यात ते शब्द कसे ऐकू येतील त्याला आणि झरपतील कसे, ते नाही होणार म्हणून हे असं होणार, म्हणून शांती असते. मग आता मला सांगा, जो पदार्थ खातोय मनुष्य एखादा, तर त्याला एक पुष्टीचा गुण आहे. आपल्या सर्वात जास्त गुण हा गोडीत आहे ना, म्हणजे गोडवा हा सगळ्यात, म्हणून आपले नैवेद्य गोडाचे असतात किंवा याचे. एक गोड का सांगितलेलं आहे तर त्यांनी सर्वात जास्त पुष्टिकर पदार्थ तो, तर त्यासाठी म्हणून हे शांती पुष्टीस तुष्टीस असतो, त्याचं क्रम आहे की हे जर शांततेनं केलं तर त्यानं जी पुष्टी यायची ती येईल. पुष्टी आली माणसाला, आपण म्हणतो ना ह्याला इतकं खायला घालतो पण अंगावर काही दिसत नाही असं आपण म्हणतो का नाही. काय आपल्या लहानपणाचं सांग, लहान मुलांचं बघा, त्यांच्याकडे बघा, मुलांकडे की आपण त्याला एवढं सगळं ती काय ते आणलंय, अमकं आणले तमकं आणले, पण काय अंगावर काही दिसत नाही. म्हणजे त्याची जी पुष्टी यायला पाहिजे ती पुष्टी दिसत नाही आहे, येत नाही आहे. मग ती काटकपणाने येऊ, शरीराने वजनाने येऊ, त्याच्या दिसण्याने येऊ, कशाने येऊ, पण ती यायला पाहिजे ना. म्हणजे शांती असली तर पुढे पुष्टी येते. म्हणून तुम्हाला शांती राहू दे, मग पुष्टी राहू दे, आणि मग तुष्टी म्हणजे संतुष्टी राहू दे. माणसाला पुष्टी असली की संतुष्टी असते. खरं तर इतकं आहे, म्हटलं तर हे 3-4 शब्द मी बोललो, बाकीचे काय सगळे मागच्या पुढचे सांगितले नाही, पण मुळात म्हणण्याचा भाव चांगला होता आहे. पण हे नुसतं आता हे एवढंच राहिले, शांती पुष्टी तुष्टी जास्त असू दे, शेवटी तू एवढं त्याला कळलं काहीतरी, आपल्याबद्दल बोलले का त्याच्याबद्दल कोणाला तरी तू म्हणले ते म्हणले असेल, आपल्याला म्हणले असेल तर उठायचं असेल तर उठूया, एवढं जर राहिलं तर ते अवघड होतं. मग ते तसं कुठेही, आणि हे कुठेही गेलं तरी असंच होणार, कारण शेवटी ते जर शब्दात असं जर झालं असेल आणि त्याचा अर्थ जर आपल्याला सापडला नसेल तर आचारांनी आपण, आता हा आचार केला नाही का, अस्माकमचं कोण केलं ना, ते सगळं काय ते सोडलं ना, पाणी सोडलं, कशावर पाणी सोडलं, कसलं काय सोडलं ते काय माहिती आहे. त्यावेळेस आपण आपलं त्यांनी सांगितलं पाणी सोडलं, एवढंच आपल्याला माहिती, बाकी आपल्याला काय माहिती नाही. ते आणखीन काय दुसरं काय असेल, फुलं वाहिली, तर काय फुलं व्हायला सांगितलं म्हणून फुलं वाहिली, कोण आहे तिथून कशाला वाहिली आणि काय ते काय आपल्याला माहिती नाही. अशी परिस्थिती झाली म्हणजे मग हे नुसते आचार राहिले. असले आचार कितीही समर्थ झाले तरी ते जे भगवंतानी द्यायचं, जे त्या खऱ्या आचाराने द्यायचं, शांती द्यायची, ही पुष्टी तुष्टी द्यायची, नंतर त्याला संतुष्टी, समाधान आहे. हे कर्म केल्यानंतर त्याला समाधान असलं पाहिजे, असं मग ते त्याला ते समाधान मिळेल. पण हे सगळं झालं आणि कळलं, आणि कळून सगळं झालं तर हे होईल ना. मग कर्माचं होतं काय, कर्माची अडचण ही होते. म्हणून कर्म काय जास्तीत जास्त करेल, कर्म एवढं करेल की तुमच्याकडून, म्हणजे आता कर्मामध्ये निवडीचा प्रश्न आहे. कर्म जी करतो आपण, म्हणजे कर्मांना हे आहेत, म्हणजे पातळ्या आहेत. किती प्रकारच्या आता जगामध्ये एवढी कर्म, या क्षणी आत्ता किती कर्म जगामध्ये चालू असतील. म्हणजे अगदी एखादं लहान मुल जन्माला येण्यापासून त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सर्व प्रकारच्या हालचाली या क्षणी सुरू असतील. म्हणजे कर्मानं किती पातळ्या असतील. वाईट लोक काय करत असतील, चांगले लोक काय करत असतील, उदात्त लोक काय होते, तपश्चर्यावाले काय करत असतील, हिमालयात काय चालू असेल, इथे काय असेल, काय मानसरोवरात काय असेल, किती कल्पना केली आपल्या लक्षात येते. कर्म म्हणजे केवढा व्यापार आहे. आणि ह्याचं सगळ्याचं आपल्याला आकलन येणं आणि आपल्याला काय करायचं ते कळणं, ही गोष्ट किती कठीण आहे एवढं लक्षात यावं. वास ही गोष्ट कठीण आहे. एवढं गहना कर्मणो गती एवढं लक्षात आलं तरी खूप होतं
ही कर्माची गती गण आहे बाबा. ती खूप विचार करून आणि कोणाच्या तरी आज्ञेनं, कोणाच्या तरी चांगल्याशा ग्रंथाच्या मार्गदर्शनाने, कशाने तरी निदान संतांच्याकडे जाऊन त्यांच्या अभंगाने का होईना पण आपल्याला ती कळावी म्हणून या आचाराला त्यांनी परिमाण लावून दिलं की नुसता आचार समर्थ असला तर हे होणार नाही, त्याच्याबरोबर अजून काहीतरी लागेल, ते काय काय करेल आणि काय काय लागेल एवढं या अभंगामध्ये सांगितले आहे. हरी हेची हित हरे जना, हरी हेची हित हरे जना, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी हेची हित हरे जना, हरी हेची हित हरे जना, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ. याचा अनुभव जर आपल्याला बघायचा असेल तर एक उदाहरण म्हणून आपल्या ठिकाणी असलेल्या जागी आपण पाहिलेल्या माणसांच्या मध्ये आपण एक सहज विचार करून बघा की सर्वसाधारणपणे आचारसंपन्न अशी वाटणारी माणसं प्रपंचामध्ये सुखी आहेत काय, ती वैयक्तिकरित्या समाधानात आहेत काय. एवढा विचार केला. महाराज जसं म्हणाले होते की वेदांत वाचून आलेल्याला जे बोलले हा सगळा वेदांत वाचून झाला तेव्हा महाराज म्हणाले होते की मग आपल्याला समाधान काय ते आता कळलेलंच आहे म्हणे. त्यामुळे तेवढंच फक्त मिळालं नाही. मग म्हणले मग वेदांत वाचून का उपयोग झाला त्यातला आहे. तसं आपण पहा की आचाराने संपन्न तर असावंच, ती प्राथमिक गोष्ट आहे, पण ते समजलेले असावेत आणि त्याच्या पुढे त्यात भगवंत नसेल तर समाधान नांदणार नाही याची जाणीव असावी आणि त्यात भगवंत का असावा आणि तो कसा आणावा. हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी हेची हित हरे जना, हरी हेची हित हरे जना, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ. ते रूप पंढरी पुंडलिक संगी, ते रूप पंढरी पुंडलिक संगी, ते रूप पंढरी पुंडलिक संगी, एका नामे पांग पाश तोडी, एका नामे पांग पाश तोडी, पाश तोडी, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ. सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण, सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण, वेदमते खूण ऐसी असे, वेदमते खूण ऐसी असे, ऐसी असे, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी हेची हित हरे जना, हरी हेची हित हरे जना, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ, हरी विणे व्यर्थ आचार समर्थ.
आपण आपापल्या ठिकाणी यावं म्हणजे लक्षात येतं. जसं म्हटलं आपल्याला एखादा आचारसंपन्न मनुष्य म्हणजे काय आहे, तो चांगला आहे, मान्य आहे. त्यांची समाधानासाठी जर भगवंतासाठी आपण हे करत असाल, समाधानासाठी करत असाल, तर अजून काहीतरी करण्याची गरज आहे हे दाखवणारा अभंग आहे. आपण जिथे आज जाऊ शकतो त्याच्या पुढे हे मला मान्य आहे, पण पुढे जायचा मार्ग सोपा आहे हेही लक्षात घेण्यासारखं आहे. पुढे जिथे जायचं तिथला मार्ग सोपा आहे. आपण अगदी इथे आता आचाराबद्दल आपण आपापल्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी विचार करावा. एखादा समजा विद्यार्थी आहे अशी कल्पना करू, ठीक आहे, अभ्यास चांगला आहे, उत्तम आहे. आपली काय अपेक्षा असते विद्यार्थ्याच्याकडून की बाबा काय आजच्या काळात काय डिस्टिंक्शन असेल किंवा काय फर्स्ट क्लास असेल त्याच्या पद्धतीनं तर तो त्याला मिळावा असं तो त्याचा अभ्यास करतो. हे सगळं बरोबर आहे, पण आईवडिलांचं ऐकत नाही. रोज कटकट काहीतरी आहे, त्रास आहे सगळ्यांना त्याच्यापासून. मार्क लिस्ट पाहिलं तर एकदम चकचकीत आहे, आचार समर्थ, पण वडिलांना नमस्कार नाही, आईला नमस्कार नाही, देवाला नमस्कार नाही, कोणाला मानित नाही, काय जमानत नाही, काय नाही म्हणजे भगवंत नाही त्याच्यामध्ये. म्हणून आचार समर्थ असून हरिवणे व्यर्थ. आचार समर्थ आहे, आज त्याला विद्यार्थी म्हणून विचार केला तर त्याचा आचार समर्थ आहे, पण हा या अर्थाने त्यात भगवंत नाही आहे. त्यामुळे हे कोणाच्या तरी कृपेने आहे, याला अजून कोणीतरी सत्ता आहे, तिच्यामुळे मला ही बुद्धी होती आहे, ही ज्या बुद्धीने मी हे मार्क मिळवतो ती मी मिळवलेली नाही आहे, ही सगळी जाणीव देणारी बाजू कोणती, ती हरी, ती त्यात नाही. म्हणून मग मी मिळवलं नाही का सर्टिफिकेट दाखवून मला थोडं समाधान होणार आहे. मला सांगा, वडिलांना समजा त्यांच्या पाया पडला, तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत एवढं केलं, काय वडिलांच्या पाया पडले, समजा आईला सांगितलं तू माझ्यासाठी एवढे कष्ट केलीस, मी ते एवढे प्रयत्न करतोय, माझ्याकडून अजून व्हावे तशी माझी इच्छा आहे. ह्या दोन शब्दाचं जे सुख आणि समाधान त्याला आहे जाणीव आणि तिला आहे ऐकण्याचं, ते जर समजा त्यांना नसेल तर तुमचं सर्टिफिकेट काय करायचं मला सांगा. आचार समर्थ ते प्रशस्तीपत्र आहे हे मान्य आहे, त्यात काय मार्क गुणपत्रक आहे हे खरं आहे, ते एकदम ब्राईट आहे. आचार समर्थ, जो ज्याचा आचार तो त्याच्यात समर्थपणे आहे, पण सुखाचं नाही, ते आनंदाचं नाही. हे जे काय आहे, म्हणून आपल्याला असं पाहायला असेल, आपण ऑफिसमध्ये लोक असतात असं की अगदी त्या पुस्तकातले किडे आहेत, त्यातले सगळे क्लॉजेस आणि बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्याचा उपयोग कशासाठी करतील हे सांगता येत नाही. काम त्यांचं व्यवस्थित करतील, पण दुसऱ्याच्या कामात असा काही घोटाळा करून ठेवतील की त्याला उद्योग ह्यांच्याच मागं पाया पडायला यायला लागावं असं करून ठेवतात. आता मला सांगा, त्यांची कामात चूक आहे का नाही, त्यांचा आचार, नोकरीचा पगार आचार समर्थ, पण करून जे ठेवलेलं आहे ते दुसऱ्याला उद्योगाला लावायलाच आहे, किंवा त्याचा उद्योग लागला तर त्याला मदत करतील असं नाही. ही माहिती आहे ना तुम्हाला, हे तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला ज्ञान आहे ना, मग त्याला ते देणार का, मदत करणार का? तुमच्या ठिकाणी भगवंत आहे, तोच त्याच्या ठिकाणी आहे ना. त्याला समजा एखादी गोष्ट येत नसेल तर तुम्ही नाही का ती पूर्ण करू शकत, किंवा ती नाही का त्याला मदत करता येत, पण ती जर मदत करता येत नसेल तर त्याचाच अर्थ असा आहे की फक्त आचार समर्थ आहे, बाकीचं नाही आहे काही त्याच्याकडे. जो भगवंत ज्याने ही जाणीव निर्माण होते तो हरी नसल्यामुळं हरिविणे हा आचार जरी असला तरी तो आमच्या दृष्टीनं व्यर्थ आहे. त्यावेळेला त्यांना एका मोठ्या पातळीवर हे सांगावं लागलं की धर्ममार्तंडांना सांगावं लागलं की तुम्ही ज्या पद्धतीने विचार करत आहात ते कागदावरचं आहे, त्याच्यावर सगळं जग नाही. हे माणसाकडे बघून ठरावं लागतं माणूस कसा आहे, तर माणसावर अवलंबून राहतं. झाड, पेड, पाणी, वृक्ष सगळं जोडलेलं आहे आणि ते कसं चांगलं आहे आणि कसं वाईट हे पुस्तकात बघून कळत नाही, त्याच्याकडे बघून कळतं. जे काय आहे ते झाड आहे ते त्याच्याकडे बघून कळेल, पुस्तकातली माहिती किती पुरेल. आचारासाठी घालून दिलेले आचार करून किती पुढे जाल तर ते तेवढं चौकट पुरी झाली हे एवढं होईल. बाकीचं जे सुख समाधान ज्यातून मिळेल ते कशातून मिळेल तर त्याच्यात हा भगवंत नांदेल तर ते मिळेल. म्हणून आपल्याला आचार म्हणजे नुसता एवढाच विचार करून चालत नाही. हा आता सांगतो हा विचार त्याच्याही पुढचा आहे एवढं लक्षात ठेवून करू, इथपर्यंत अजून जायचं आहे, पण त्याच्याबरोबर पुढे जाताना एवढं लक्षात ठेवावं. ज्यांनी कोणी हे समजून केलं असेल, आता ही भावंड आपल्याला माहिती आहे की ही 16 ते 20-22 वर्षाच्या मर्यादेत असलेली ही काय असेल हे उलगडत नाही असं आहे, एवढं खरं. आज 20-22 वर्षाच्या मुलाच्याकडनं काय आपल्या अपेक्षा असतात आणि काय तो करतो साधारणपणे, किंवा हा 16 वर्षाची माऊली ही ते शब्द आपल्याला वाचले तरी भरून यावं असं ते लिहितात. ते त्यांच्या आतून येतं, ते लिहिण्याची कला नव्हे, ते साहित्यिक नव्हेत, कवी नव्हेत, ते आतून येतं आहे आणि ते आपल्याला वाचून भरून येते. ते जे सांगतायत ते हे त्यांनी कशातून मिळवलं, हे जे काय आहे ती एक गुरुकृपेतून मिळवलं,
एक त्यांच्या नामातून मिळवलं, एक त्यांच्या आईवडिलांच्या बद्दलच्या त्यांच्या भावनेने कृतज्ञतेने मिळवलं. कशा कशाने मिळवलं असेल हे? मग त्यांना ही कर्म या पातळीवरची का साधली की ते नसताना सुद्धा आज त्यांच्या शब्दानं सुद्धा समाधान आहे, आज त्यांच्या शब्दानं बोध आहे. हे समाधान हे कशानं आहे? आज आपण सांगून प्रत्यक्ष माणसाला बोध नाही, तो सांगतो त्यातून नाही कळत आहे, अशी अवस्था आहे. आणि तिथे ते सांगतात त्याच्यावरनं आज आपल्याला समाधान होतं. काहीतरी मिळवायला पाहिजे ते त्यांनी मिळवलेलं एवढं नक्की, ते वेगळं आहे. आणि त्याचा उच्चार त्यांनी या रूपाने केला की हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं की हरिविणे हित, हरी हेच हित, दुसरं हित नाही, त्याच्याशिवाय हित होणार नाही. हरी हेच हित अरे जना. आणि ते कसं मिळवावं याच्यासाठी पुढचा भाग सांगितला. आता ही जी कर्म आहेत आपण संबंधाने पाहिलं, त्यात कर्माने पाहिलं. कर्म होतील प्रत्येक संबंधामध्ये, त्याप्रमाणे त्याच्या संबंधाप्रमाणे सुखदुःख लागेल. मग ही कर्मांची प्रत त्यांची बदलली, ते कोणावर आताच ज्यानं सांगा. ते काय पाठीवर मांडे ज्याला भासता येतात त्यातल्या एखाद्या शत्रूला नाही का भासता असतं. मला वाटतं काही वेळा मला असं वाटतं की अरे ज्याची एवढी सत्ता आहे, ज्याचा एवढा योगमार्ग आहे, ज्याला एखाद्याला ठेवला असतं त्याच्यावर तरी सुद्धा त्यांनी त्या जमिनीवर सुद्धा भासलाच, ज्याला तत्वच ही झाली आहेत, आपल्या ताब्यात आहेत किंवा योगमार्गाने ज्याला हे साध्य झालेलं आहे, त्याला यातलं काय अवघड आहे? यांना काना हात जोडून ते का उभे राहतात त्यांच्यासमोर? ते काय म्हणतात की ठीक आहे आम्ही चाललो, पण जग असं चालेल असं नाही. आचाराने हे ठीक आहे, आचाराप्रमाणे तुम्ही आचाराचे हे आहात, काय मार्गदर्शक आहात, तर त्यानुसार आपल्या आचारात जसं बसेल तसं आम्ही करायला तयार होत नाही. तर मग आईवडिलांना का देहांत प्रायश्चित्त त्यांनी का दिले असते, उड्या घेतले असतं? मला सांगा की यांच्यासाठी शुद्धीकरण म्हणून तुम्ही प्रायश्चित्त घ्या म्हणून त्यांनी देहत्याग करावेत. आणि या मुलांनी तरीसुद्धा त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहावं. हा आचाराचा कुठला भाग आहे मला सांगा? त्यांची कर्म कुठली यांनी त्यांच्याबरोबर त्या कुठलं ते काय वाद कोट असेल ते करावं, ते नाही करत. ते नाही, ते म्हणतात की ठीक आहे असू दे, त्यांनी प्रायश्चित्त घेतलेलंच आहे, तर आता हे पूर्ण झालं का असं त्यांनी हात जोडून का विचारावं? हे कुठलं मन विचारतं? ते कुठलं अंतःकरण असेल की जे हे विचारू शकतं? हे आपण विचार करा तरी लक्षात येतं अरे ह्यांच्याकडे नुसते आचाराचं नाही, सगळे पाठे दिलं ते त्याच्यातलं काय त्यांना अडकलेलं नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की त्याच्या पलीकडे अजून त्यांच्याकडे काहीतरी आहे की जे इथे ह्या नुसत्या चौकटीत त्यांच्या शास्त्राच्या नाही आहे आणि येणार पण नाही कधी. शास्त्राच्या नुसत्या चौकटीत जर सगळी सृष्टी आणि जर व्यवहार आले असते तर शास्त्राने सगळं चाललं असतं, कायद्याने ज्ञान मिळायचं नाही म्हणत, त्याला वेळ लागेल. त्याच्या बाहेर आहे अजून, ते खूप मोठं आहे विश्व. ते ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला हात जोडून ह्यांच्यापुढे उभे राहतात त्यावेळेला हे आत हे म्हणतायत, त्यांना हे शेवटी सांगावं लागलेलं आहे हरिविणे व्यर्थ. तुमच्या ठिकाणी जर भगवंत असता तर तुम्हाला माझ्या ठिकाणची माणुसकी कळली असतं. आम्ही कोण माणसं आहोत का कोण आहोत हे तुम्हाला कळलं असतं. तर ते त्यात नाही आहे ह्याचा अर्थ. तुम्ही जे काय पुस्तक ठेवलं आहे त्याच्यात ते नाही आहे. आणि खरं सांगायचं तर ते जे सांगितलं मगाशी तेच की चैतन्य असणं बांधती, चैतन्याला ह्यातला कुठलाही शब्द बांधू शकत नाही. त्याने जर तुम्ही हा निर्माण केलेला आहे, हा पाळावा, हे बरोबर आहे, पण परिस्थिती काय, ते काय, त्यांची स्वतःचे त्यांच्या ठिकाणी गुणवत्ता काय, काय आणखीन काय आहे त्यांच्या ठिकाणी भगवंत काय, याची ज्यांना ओळख झाली त्यांना काहीतरी ओळख होईल, मग हे होईल. आता त्याच्यातलीच माणसं इकडे आली, ही गोष्ट त्याच्यापुढे आहेच, इतिहासच सांगतो ते. पण त्याच्याबरोबर ज्यांच्याशी संघर्ष करावा लागला त्यांच्याशी त्यांनी संघर्ष केला का? नाही, त्यांनी आपली कर्म आपल्या पद्धतीने केली. म्हणून आपल्याला जर लक्ष वळवायचं असेल तर प्रथम कर्मांच्याकडे वळ, आधी संबंधाकडे. संबंधाने सुखदुःख आहे म्हणून संबंधाचा अभ्यास केला. संबंधाच्या बद्दल आपल्याला सुखाचं करता येतं आणि दुःखाचं पण करता येतं. जो सोय करतो तोच गैरसोयही करू शकतो हे आपल्याला कळलं, म्हणून आपण पुढे त्याच्या विचाराला गेलो. तेव्हा ह्या संबंधांना पातळ्या आहेत असं लक्षात आलं. तिथे आपण थांबलो होतो. या पातळीत काय असेल की या लोकांनी हे केलं आणि त्यांना हे साध्य झालं, त्यांची कर्म का पालटली असतील, का कशामुळं असं झालं असेल, तर हे आपण लक्षात घेतलं तर आपल्या एक काही मुद्दे लक्षात येतील की एक तर ही आपापल्या कर्माबद्दल सावधान आहेत. उदाहरणार्थ निवृत्तीनाथाने सुद्धा ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की काय आपल्याला त्याची गरज आहे, ते कुठून तरी जाऊन पत्र काढणं, तुमची स्थिती तुम्हाला माहिती, माझी स्थिती मला माहिती, आपल्याला काय आणि बरं आपण आहे अशी उपाशी राहू शकतो, आपल्याला काय गरज आहे त्याची? अरे असं नाही करायचं, सगळं चाललं पाहिजे. माऊलीचे समजूत घालते, माऊली त्यांची, माऊलींना त्याची जाणीव जास्त आहे, त्यामुळे तेच नाथांची समजूत घालतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपल्याला तुम्हालाही गरज नाही मलाही गरज नाही, हे बरोबर आहे, आपल्या ह्याच्यावर अवलंबून आहे, आपलं कार्यही वेगळं आहे, आपण ते करूही, त्याच्यासाठी काय गरज नाही. पण हे सगळी चौकट सांभाळली गेली तर आपल्याबरोबर 4 लोक पुढे जातील, त्याच्याबरोबर अजून 400 जातील. आज आपण 4 जाऊ, ते कसेही जाऊ, पण उरलेले 400 आणि 4,000 4 लाख कसे जातील, त्याच्यासाठी हे सगळं सांभाळलं गेलं तर बरं होईल. म्हणून आपण जाऊन त्यांच्याकडे काय आपल्याला बिघडते,
आपल्या मनात काही भाव नाही ना काही की बाबा नमस्कार घालायला आपल्याला काही अडचण आहे का, नाही आहे, मग आपण नमस्कार घालून जाऊ दे. बरं त्यांच्या ठिकाणी भगवंत आहेच, आज कदाचित एखाद्या ठिकाणी भगवंत असतोच, तर तो झोपलेला आहे, सुप्त असतो. जागृत झाल्यावर तो भगवंतासारखा वागतोच की, आपण पाहतोच बाहेर. एखाद्या वेळेला जर भगवंत सुप्त असला तर काय होणार, मनुष्य त्याचा राक्षस होईल, भगवंत जागा झाला की त्याचा देव होईल. माणूस तोच मनुष्यासारखाही वागू शकतो, पशुसारखाही वागू शकतो आणि इकडे देवासारखाही वागू शकतो. तो माणूस एकच आहे, फक्त त्याच्यातला जेवढा भगवंत जागा आहे त्या प्रमाणात हे आपल्याला अभिव्यक्ती दिसते, कर्म दिसतात, तसं हे चाललेलं आहे. मग ही माणसं काय आहेत हे मी पहिलं पाहिलं तर पहिले ती कर्माच्या बद्दल सावधान आहेत. ते असं कर्म होऊ देत नाहीत की जे पुढे त्यांना पाश म्हणून कुठेतरी अडकवेल किंवा त्रास होईल, स्वतःला काय दुसऱ्याला काय दुःख देईल, अशा कर्माच्या ह्याच्यात ते पडत नाहीत. तशी कर्म करायची वेळ आलीच समजा, त्यांच्या समोर आलं तर ते टाळतील, त्याला मार्ग काढतील, दुसरं कर्म करतील, समजावून देतील, काहीही करतील तसं ते मार्ग, पण ते करू देणार नाहीत, कारण कर्माच्या बद्दल ते सावधान असतात नेहमी. त्याची कर्माची पातळी बदलते कशी ती प्रत्येकाजवळ आहे. आणि हे ओळखता येतं का नाही, म्हणाल की एवढं किचकट आहे का हे सगळं, किंवा असं काही अवघड आहे का, अवघड नाही. भावनी तलवार नाही प्रत्येकाजवळ काहीतरी दिलेलं आहे. बुद्धीची तलवार प्रत्येकाजवळ आहे, ती भावनी आहे का नाही आपल्याला माहीत नाही. एवढं नक्की की प्रत्येकाजवळ ती आहे. त्यांनी ती परजली असेल, योग्य कामाला लावली असेल तर त्याचं त्याला संरक्षण किंवा हे सगळं समजून घेणं नक्की शक्य होईल. सावधानता काही माणसाला फार अवघड जात नाही. माणूस ज्या वेळेला लहान मूल जे पुढे जातं ते नुसतं देवाचं हे बघितलं तरी मागे आहेत, ज्वाळा बघितली तरी मागे आहेत, त्यातून हात लावायला गेलं तर त्याच्या मागं सावध असलेलं कोण आई असतेच, ती मागे खेचतेच. आणि एकदा त्याने हात लावला समजा त्याला अनुभव आला तरी निदान ते सावधान होतोच. त्याच्या पुढे ते बघितलं की हाय करतं लगेच, नुसतं असं बघितलं की हाय म्हणतं की हाय, हे त्याला जर कळतं तर त्याच्या ठिकाणी सावधानता आहे. ठीक आहे, का अनुभवाने आले असेल किंवा सांगण्याने आले असेल, कशाने आली तरी त्याला ती येऊ शकते एवढी बुद्धिमत्ता त्याच्याकडे आहे. एवढी जर त्याला स्वतःला वाचवण्याची बुद्धिमत्ता आहे तर या जन्ममरणाच्या चक्रातून वाचवण्याची बुद्धिमत्ता त्याच्याकडे नाही असं कसं म्हणता येईल? असलीच पाहिजे. फक्त ती आज सुप्त आहे, मला माहिती किती सुप्त आहे, ती जागृत होईल. मग त्याच्यासाठीच हे सगळं आहे. हे सगळं आहे ते माणसाला जागा करण्यासाठीच आहे. त्यामुळे ते सावधान, ते आहेत, सावधान आहेत पहिले. दुसरे, त्यांच्या ठिकाणी जे मिळाले त्याच्याविषयी नेहमी कृतज्ञता असते. हे मी पाहिलं आहे की कर्मांची पातळी ज्यांनी बदलली त्यांच्याजवळ दुसरी काय गोष्ट असेल तर एक सावधानता आहे, आणि जे मिळाले त्याच्याविषयी कृतज्ञ आहेत. आपल्याकडे जे मिळाले नाही त्याच्याविषयी आधी तक्रार आहे. पहिली आपली सगळी वाळा केली तर काय आहे, तर माझं हे नाही, मला ते नाही, हा असा नाही, तो तसा नाही, हा असा वगैरे नाही, तो तसा वगैरे, हे सगळं आपल्याकडे आहे. त्यांना जे मिळाले त्याच्याविषयी आधी कृतज्ञ आहेत. कारण आधी आपल्या माताजींचं जसं म्हणायचं माताजी नेहमी की मिळालेल्या प्रकाशाचा आधी भरपूर वापर करा, मग पुढचा प्रकाश मिळेल. हे इतकं बरोबर आहे ना की बघितले की हातात एक कंदील घेऊन ज्याची प्रकाश 5 फुटावर पडत होता पूर्वीच्या काळात, आजची बॅटरी म्हणा 10 फुटावर होती, याच्यापेक्षा काय होणार आहे फार मोठं. तर आपल्याला हातात घेऊन जर ते चालायचं असेल अंधारातून तर किती फूट पडेल? 5 फूट पडेल, 10 फूट पडेल. मग मला जर 100 फुटावर जायचं तर मी ह्या 5 फुटाच्या बॅटरीचा मला काय उपयोग आहे, तर तिथेच बस बाबा, तुझी बॅटरी आणि तू असं म्हणणं भाग आहे की नाही. पण ह्या 5 फुटात जेवढं दिसतंय तेवढं चाललं तर त्याच्या पुढचे 5 फूट दिसतील ना, तर कधीतरी त्याला 100 फुटाचं जे काय ठिकाण असेल ते गाठता येईलच ना. मग मिळालेल्या प्रकाशाचा आधी पुरेपूर वापर करा, मग पुढचं प्रकाश मिळेल. कारण तिथे गेल्यावर तिथून पुढचे 5 फूट दिसणारच ना आपल्याला. हे जर आहे तर हे त्यांच्याबद्दल ते कृतज्ञ आहेत. कशाबद्दल? की आधी मला सांगा, एखादा मनुष्य मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, माझ्या आयुष्यात हे नाही, माझं तसं नाही, असं नाही, तसं नाही. किती लोक अलीकडे तो क्षोभ फार झाला सगळीकडे, क्षोभच आहे. बऱ्याचशा ठिकाणी बघितलं तर अस्वस्थ आहे, अमुक नाही तर मुक नाही तर मुक नाही. त्याच्याबद्दल जे कोणी भक्त आहेत ना ते असतील सुखी, ते तेवढ्यांसाठीच आहे. म्हणून म्हटलं हे जे काय पुढे ते रूप पंढरी पुंडलिक संख्ये आणि एका नामे पांगे पाचशे थोडी, त्यांचं जो तुटलं आहे ते लोक सुखी समाधानी असतील. पण बाकीच्या ठिकाणी सगळीकडे पाहिलं तर अश्रद्धा आहे, आणि अश्रद्धेचं फळ अशांती आहे. त्यामुळे ते असतो, त्यामुळे तो क्षोभ असतो. ते क्षोभ असतो त्याने हा विचार करावा की मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, हे सगळं बरोबर आहे, तू आहेस ना की जो मला मिळालं नाही म्हणतो तो आहे ना, म्हणजे त्याच्याकडे ते आहे. आता त्याच्याकडे तो सांगतोय स्वतः की मला हे मिळालं नाही, म्हणजे तुझ्याकडे वाचा तर आहे. मला ज्या अर्थी तू सांगतोस की मला हे मिळालं नाही माझ्या आयुष्यात, ठीक आहे, म्हणजे तू स्वतः आहेस, तुला वाचा आहे. अजून 1-2 लोक दाखवू का की त्यांना वाचा नाही, त्यांना जे मिळाले ते त्यांना मिळालं नाही हे त्यांना सांगता येत नाही आहे. असे लोक नाहीत का जगामध्ये? मग त्याच्यापेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली की आपल्याला सांगता येते की हे नाही, हे नाही, पण दुसरं काहीतरी आहे ना, आहे, फक्त ते आहे पण हे नाही आहे. म्हणजे हे ते एवढं कळण्या एवढी बुद्धिमत्ता तुझ्याकडे आहे, म्हणजे आणखीन काहीतरी आहे. कृतज्ञ राहण्यासारखी जगामध्ये परिस्थिती नेहमीच असते, एवढं मला फक्त म्हणायचं आहे की जगामध्ये अकृतज्ञ राहावं अशी परिस्थितीच नाही जगामध्ये कोणाची, कुठेही. त्याने आणि एक जर कृतज्ञता त्याच्याकडे आली की त्याला एक फुटिंग मिळाली, एक उभं राहायला जागा मिळाली.
कृतज्ञता ज्याच्या मनामध्ये आहे त्याला जगामध्ये उभं राहायला जमीन आहे असं समजा. त्याला आपण म्हणतो ना, मला 2 पाय ठेवायला 1 फूटभर जमीन नाही जगामध्ये, हे जे दुःख असतं त्यातला प्रकार आहे. आपल्या जगामध्ये इथे काही कोणी लगेच काय हाला म्हणत नाही, इकडे बाजूला व्हा म्हणतील, फार तर ठीक आहे, इथं आहे ते तिथं राहावं म्हणतील, एवढंच नाही का. मग एवढंच आहे. पण समाधानाचा जर विचार केला तर माणसाला ज्याला कृतज्ञता आहे त्याला समाधान असतंच. कारण समाधानाला जे मूळ लागतं ती उभी राहायची जमीन त्याच्याकडे आहे. ती कुठली आहे तर जे जे मिळाले त्याच्याबद्दल आहे. मला एवढा देव मिळाले, एक देहात 1000 गोष्टी मिळाल्यात माणसाला, तुम्ही मोजून बघा म्हणजे कळेल. कारण एक डोळा दुखायला लागले कळतं आणि दोन्ही दुखायला लागले तर चांगलंच कळतं. मग एखाद्याला दिसत नाहीसं झालं म्हणजे कळतं की नाही, तर दुसऱ्यालाही दिसत नाहीसं झालं म्हणजे व्यवस्थित कळतं. मग आता मला सांगा, हेच जर आधी 50 वर्ष कळून जर मी वागलो असतो तर मला सांगा एव्हा मी कुठे गेलो असतो याचा वापर करून, विचार करून. मग हे असंच विचार करत गेलो तर किती मिळालेले आहे. म्हणून ह्या माणसांना कर्माची पातळी का बदलता येते, परिस्थिती तीच असते, पण ते कर्माची पातळी बदलू शकतात. याचं कारण त्यांच्याकडे पहिली सावधानता आहे, दुसरी कृतज्ञता आहे, तिसरं त्यांना स्वतःच्या कुवतीची कल्पना आहे. अनेक माणसं कुवत नसलेल्या गोष्टी करायला गेली की त्यांना त्रास असतो. तुम्ही बघा, मुलांचे खूप वेळा मी साईड निवडताना बघतो, हे आपल्याला नेहमीचे अगदी नेहमी येणारे अनुभव, उगाच जे झेपत नाही ते करायला जातात आणि मग खाली पडलो, मग त्या अंगावर पडला. आता उचलताना आपले ते असतं ना, ते काय म्हणतं ते आपल्याकडे दाखवत होतं वगैरे सगळे हेड लिफ्टिंग. ज्या वेळेला बाबा आपल्याला जर 5-5 किलोच लावून जर ते उचलता येते, 10-10 किलो लावून उचलता येते, तर 10-10 किलो लावून उचलावं. ते बाकीच्याने त्यांनी 20 किलो, हा पण 20 किलो असं कसं काय करण्यात अर्थ नाही. दुसरीकडे बघून आपलं वजन कसं वाढेल किंवा उचलण्याची शक्ती तरी कशी वाढेल, हा प्रेरणा मिळेल बुवा. त्याने 10 किलो उचललं तर हरकत नाही, मी पण थोडे प्रयत्न केले तर 10चं आहे, माझ्याकडे 8 आहे तर मी 10 उचलू शकेन, एवढी एक प्रेरणा मिळाली. पण माझी अशी कशी शक्ती वाढेल की तो 20 आहे मी 5 आहे तर मग एकदम कसं काय होणार आहे. मग असलं काहीतरी अंगावर घेऊन, मग असली कुठली तरी कोर्सेस घेतात आणि ते नसले म्हणजे मग फुसून सगळे बसतात की हे काय झेपत नाही, हे काय जमत नाही, असं झालं तसं झालं, नापास झालं. मग त्याचा त्रास, त्याला स्वतःला त्रास, इतरांना त्रास, आणि कुठेपर्यंत तुला त्रास जाईल ह्याची काय अलीकडे शाश्वती राहिलेली नाही, ते आणि वाईट परत. म्हणजे कुवतींची कल्पना नसणं हा एक मोठा आहे. आणि जर ती कुवतींची अडथळा आहे आणि जर समजा कुवतींची कल्पना असेल तर मोठी मदत पण आहे. ही माझी कुवत आहे, यात बसते, हे मी करतोय, त्यातलं जास्तीत जास्त करेन. कुवत सुद्धा वाढवायचा प्रयत्न असेल तर तो करेन, पण कुवतीतलं करेन हा जो आहे तो त्यांच्याकडे आहे. तिसरं आपल्याकडे आहे की अनेक मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन घेणं ही सुद्धा एक मोठं कौशल्य आहे आणि गरजेची गोष्ट आहे. अनेकांना ते आवडत नाही. मी माझ्या बुद्धीनं जाईन, तुम्ही तुमच्या बुद्धीनं जगाच्या पाठीवर कुठेही जा, नव्हे अगदी स्वर्ग वगैरे असेल तर तिथेपर्यंत गेलात तरी सुद्धा चालेल, अगदी भगवंतापर्यंत गेलात तरी चालेल, पण हे माझ्या बुद्धीनं जाईन ह्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या बुद्धीनं गेल्यानंतरच त्यांना कळणार त्याला काय करायचं. कारण मानवी बुद्धीच्याच मर्यादा आहेत, त्या समोर येणारच कधीतरी. त्या ज्या वेळेला समोर येतील त्या कशाला वाट बघायची. आपण डोळे मिटून जर चालायला निघालो इथून जसं असताना दृष्टी दिली आहे, दिसतं आहे, क्षमता आहे, आणि आपण जर डोळे मिटून चालायचं ठरवलं तर काय होईल ते करण्यासारखं हे आहे. मार्गदर्शन किंवा कोणाला न विचारणं, एखाद्या गोष्टीचं काही समजून न घेणं, जाणत्याकडे जाणं. म्हणून आपल्याकडे ते उत्तिष्ठ जागृत ते जे आहे ना, प्राप्य वरान निबोध होतं. वरान प्राप्य का निबोध होतं, त्यांच्याकडे का जावं, तर त्यांना अनुभव आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे, हे सगळ्याचं तुमची कुवत त्यांना कळते, त्यात काय करावं सांगावं हे कळतं, हे सगळं कळते. म्हणून त्यांच्याकडे जावं असं म्हटलं. ते त्यांनी इतकं 10-20,000 वर्षापूर्वी का म्हटलं तर त्यांना हे कळलेलं आहे की असं न करणं म्हणजे दृष्टी असताना डोळे मिटून खांबाला धडकलो ना, आता मला खोक पडली, मी काय करून मला ॲडमिट करा असं म्हणण्यातला प्रकार आहे हा. मग अशा लोकांना तेच करायची वेळ येते पुढे. मग ते हे एकदा ह्या लोकांना कर्माची प्रत बदलताना मार्गदर्शनाचं महत्त्व कळलेलं असतं. ते बरोबर त्याचं आज किती मार्ग विचारतात, काय करू, जो जाणता असेल त्याच्याकडे जा. आपल्याला जाणता जेवढा वाटतोय तेवढं विचारा, वाटलं तर त्याच्यापेक्षा जाणता कोण असेल तर त्याच्याकडे जा. त्याच्या क्षेत्राचा जाणता कदाचित वेगळा असेल, ह्याला जे करायचं आहे त्याचा जाणता वेगळा असेल, पण ते जाणत्याकडे जाणं हे कर्माची परत बदलण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. हा एक यातला चौथा मार्ग, त्यांना मार्गदर्शनाची गरज. आणि ते नाही कळत काही वेळेला, हे पण मला पटतं. मला एका माणसाची आठवण झाली की ज्याला नावेची आणि ह्याची काही कल्पना नाही, होडीची कल्पना नाही, तो होडीत बसला. तेव्हा नाव चालली आहे आणि व्यवस्थित प्रवास सुरू आहे, तर तिथे त्यांनी एकदा असं विचारलं की हे जे मुंडासवाले ग्रस्त एक बसलेले आहेत आणि ते सारखे तिथून हातात ती काठी घेऊन हे सारखे इकडून तिकडे का करतात ते टोकाशी. गाडी नाव तर व्यवस्थित चालली आहे ना, हे असं का करतायत.
शेजारच्या माणसांनी त्यांना सांगितले ते जे काय करतायत ते करतायत म्हणूनच या तीरावरून नाव त्या तीरावर जाण्याची शक्यता आहे. ते जे काही दिशा द्यायचं काम करत आहेत ते तुला कळलं नाही आहे. ते जर कळलं असतं तर तुला मार्गदर्शन म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, कशासाठी तो असावा हे कळलं असतं. त्याला नावाडीला म्हणून ते म्हणे बरी कुशल सद्गुरू तोची भरवसा धरू. आपल्याला एवढं कळलं असतं तर आपण कशाला, मग आपण तर आपल्याच मार्गाने स्वतःच्या मुक्त झालो असतो. म्हणून कोणाच्या तरी कडे गेलो आणि बाबा यातून काय असेल ते माझ्या बुद्धीत प्रकाश टाका. तुम्ही असा नसा, मला ते माहीत नाही, तुम्ही आहे असा माझा विश्वास आहे, तुम्ही मला काय असेल ते माझ्या डोक्यात प्रकाश टाका. मला काय ते सुचू दे, मला स्वतःला सुचू दे, पण तुमच्या कृपेनं सुचू दे. आणि त्या कृपेनं सुचू शकतं याची मला खात्री आहे. श्रद्धत्स्व सौम्य उपदेशाने काय म्हटलं, पहिली सुरुवात त्यांची श्रद्धा होणार ह्या अपेक्षेनंच शाळेतला मुलगा पहिल्या दिवशी जाताना गेलेला आहे ना की वर्षभर माझं व्यवस्थित जाईल आणि मी पास होईल. पहिल्या दिवशी तो म्हणला कशावरून पास होईल, आता काय सांगणार बाबा, तो तर जातरी निदान शाळेत तरीचा त्यातला प्रकार आहे. म्हणून यांनी म्हटलं एवढून तरी लक्षात ठेवायला हरकत नाही. मी एक खूप मुद्दे बघितले की ह्याच्यातलं मार्गदर्शन आहे, तंदुरुस्ती आहे, फिटनेस आहे, मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस यांच्याकडे. म्हणून ते कर्माच्या प्रती बदलतात आणि बरोबर जिथे यायचं तिथे येतात. मग कृती आहेत, मग ती कर्म, मग कर्म 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 अक्षरशः म्हणजे त्यांचं ते भर आहे त्याच्यावर की सतत मी काम करीत राहीन पण चुकीचं काम करणार नाही. कारण आज कर्मामध्ये इथे आचार आहे ना, त्या आचाराच्या बाबतीत एक धोक्याची चीज आहे की जसं मगाशी आता मी आचाराच्या काही बाजू सांगितल्या की ते ह्याच्यात आहे, त्या चौकोनात बसवले सगळं. मग चौकोन बदलावे लागतात, परिस्थिती बदलली, माणसं बदलली, तिथले गरजा बदलल्या, हवामान वातावरण बदललं तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देणं येतं. ते कुठे ग्रंथात नसतं तरी ते आपण करतो आणि ते करण्याची गरज असते. तरच आपल्याला स्वास्थ्य टिकून राहतं, प्रगती टिकून राहते, काय होते, चुकलं असेल तर सुधारता येतं. हे जसं आहे तसं हे जे काम आहे ते करता करता अडचण येते की कर्मा एकदा करायला लागला, भगवंताची गरज काय याच्यामध्ये, त्याला एवढं सगळं कळलं, तो सावधान आहे, तो मार्गदर्शन घेतोय, त्याला कृतज्ञता आहे, हे सगळं आहे ना, त्याला कोतीची कल्पना आहे, सगळं आहे. मग आणि मग हरिविणे व्यर्थ का होतं? मग इतकं सगळं असेल तर मग भगवंताची गरज काय राहिली याच्यामध्ये, कुठे राहिली नेमकी? तर कर्मात स्वतःला कर्मात गुंतवून टाकण्याची क्षमता आहे. कर्मामध्येच त्या कर्त्याला गुंतवून टाकण्याची क्षमता आहे, ती लक्षात येत नाही. की ते कर्म करता करता म्हणजे कसं असतं माहिती आहे का, कर्मात गुंतवण्याची क्षमता म्हणजे काय मी आपल्याला अगदी सोपं सांगतो. आपल्याकडे काही वेळेला अगदी चांगले जर याचे दुकानदार असतील, म्हणजे असतातच प्रत्येक गावी, पण समजा साड्या वगैरे घ्यायला गेले तर ते बरोबर आपल्याला अनुभव असतो, तिथे अगदी पटकन कळतं. आपली खरोखर घ्यायची इच्छा नाही पण चाललो आहे समोरून, त्यांच्याकडे कदाचित गिऱ्हाईक कमी असेल म्हणून असेल किंवा ते हुशार आहेत म्हणून असेल, काय असेल ते असेल, पण ते दरवाजावरून जाताना अहो साहेब काय बरेच दिवसात नाही आला, दोघं फिरायला निघालेले आहेत बरोबर, आता ही वेळ बरोबर आहे, तेव्हा बरेच दिवसात दिसत नाही या तरी तर चाय घेऊ, झालं आत गेले चाय, काय बरेच दिवसात अलीकडे खेपणी झाली आहे, काय गरज नाही लागली तर कशाला येतो मनुष्य, हे त्याचं प्रामाणिक आहे. ठीक आहे बरेच दिवसात नाही आला, पण बरेच दिवसात नाही आला तर इथे स्टॉक येतोय ना, तर बरेच दिवसात नवीन नवीन काय काय प्रकार येतात, काय येतं तो आपल्याला नाही घ्यायचं बा, आम्ही फिरायला निघाले घरी जरा खरायचं घेऊ नका. आपल्याला किती वेळा हे आपण वाक्य ऐकलं, तुम्ही घेऊ नका, बघायला तर काय हरकत आहे, हे वाक्य ऐकलं की नाही कोणीतरी मला, तुम्ही घेऊ नका, बघायला काय हरकत आहे, ज्याला घ्यायचंच नाही त्याला बघायची काय गरज आहे, मला सांगा खरं सांगायचं. ही कर्मात गुंतवण्याची आहे, कर्मात स्वतःला त्या कर्त्याला गुंतवून टाकण्याची क्षमता आहे. कारण त्याला माहिती आहे की एकदा हा बघायला लागला की त्याचं दुधा होणार आहे, मग हळूहळू तो म्हणणार की आपण 15 दिवसांनी हे घेऊ, तोपर्यंत मग ते म्हणतील राहील का नाही, ह्या टाईप मिळेल. पण हेच कलर म्हणजे सांगता येत नाही, कारण काय अलीकडे गिऱ्हाईक केव्हा येतं काय काय नाही तर आपल्याला सांगतात, म्हणजे हे एकच आणि हे आले ना हे एकमेव आहे, हे आता हा टाईप परत नाही आलेला, हे ते सगळं ते काय पुढचं सांगायला नको आपल्याला जास्त माहिती असतं. तर हे सगळं आहे ना, मग हे असं कर्म गुंतवत राहतं त्याला, हे काम केलं की ते काम लावतं, ते काम केलं की ते लागलं, मग ह्यातून त्याला सावध कोण करणार, म्हणून हरी लागतो. भगवंत कशासाठी लागतो की तुझं काय चाललंय तुला माहिती आहे ना, असं मध्येच एकदम तो विचारतो, त्याला नाम असं म्हणतात. देव पंढरी पुंडलिक संगे, देव पंढरी पुंडलिक संगे, एका नामे पांग पाश तोडी, एका नामे पांग पाश तोडी, पाश तोडी, हरिविणे व्यर्थ
आचार समर्थ हरी विणे व्यर्थ आचार समर्थ हरी विणे व्यर्थ. काय ते रूप पंढरी पुंडलिका संगीत. काय पुंडलिका संगीत जे रूप आहे, ज्याला रोज देवदर्शनाचा सराव आहे त्याला कुठेतरी एकदा ताळ्यावर येण्याची संधी असते. असं मला म्हणायचं, ताळ्यावर याची संधी असते. कारण काय, मनुष्य ते कर्माच्या चक्रात असतो. तो कुठं गर कुठं जाईल काय सांगता येत नाही. देवासमोर आला की एकदा जरा थोडं ब्रेक मिळतो. ती ताळ्यावर येण्याची संधी. अरे आज दिवसभरात असं झालं, आता देवाला तर निवेदन करायचं आहे म्हणून ते पुढचं जे सांगितले ना ते त्यासाठी सांगितले. आता काय काय कर्म करून आलो हे ज्याचं त्याला माहिती आहे. बाहेरच्यांना सुद्धा माहिती असेल असं नाही, स्वतःला माहिती असतं. म्हणून त्याला साक्ष सत्य असत्याची मन केले ग्वाही, हेच बरोबर आहे. कोण म्हणले ते, त्यामुळे त्याला माहिती आहे. मग तो काय ते करील, ते अर्पण करायला जाईल त्यावेळेला त्याला मनाला येईल की नाही की अरे मी जे हे कर्म केलं हे आता भगवंताला अर्पण करावं का नाही करावं. सर्व कर्म सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाणं. ब्रह्मार्पण कर्म करायचे ते करताना. म्हणून हे सगळे जरी असलं, सावधानदान सगळं असलं तरी हा भगवंत पुन्हा पुंडलिक पाहिजेच आणि पुंडलिका संगीत तो विठ्ठल पाहिजेच. हे दोन का पाहिजेत किंवा काय आपल्याला राम पाहिजेच, काय असेल ते शंकर पाहिजेच. तिथे एकदा जाऊन त्यांनी 30 साष्टांग नमस्कार घालत त्याला जाणीव होती. दिवसभर आपला फार आपण तक केली, इतकं करायची गरज होती का आपल्याला, हे त्याला जाणीव होते. थांबतो, कुठेतरी भांडण झालं असतं, कुठेतरी हे झालं असतं, विसंवाद असतात, काहीतरी चालू असतं. ते सगळ्यातनं त्याला एकदम टाळ्यावर यायला होतं. अरे हे जे काय आपण सगळा दिवसभर करतो ते कशासाठी केलं आपण मुळात, आणि बरोबर होतं का, मला गरज होती का, मी ह्या देवासमोर उभा राहिलं, माझं एक कर्म त्याला पुरेसं होतं. खरं सांगायचं तर जे मनापासून केलेलं आहे, शुद्ध आहे, जे व्यवस्थित आहे, एक कर्म पुरेसं होतं. त्याऐवजी मी 10 करून ठेवली आणि आता माझं डोकं गर करतंय म्हणून मी इथं आलो. तेव्हा पण ते इथं आलो त्यामुळे लक्षात आलं ते मी जर इथं आलो नसतं तर 12, 13, 14 केलं असतं एवढ्या काळात. कारण कर्मात ती क्षमता आहे, त्याला गुंतवण्याची क्षमता कर्मात असल्यामुळं. म्हणून म्हटले पुढे सर्व ब्रह्मार्पण कर्म करीदा. हे ब्रह्मार्पण करा परत. म्हणजे असंही नाही इतकं कर्म केलं की नाही की खूप वेळेला काय होतं, आपल्याकडे आहे हे सगळं सांगितलेलं आहे. खरं म्हणजे फक्त मगाशी सांगितलं ना की पुष्टीच तुष्टीच असतो, त्यांनाही काय माहिती नाही, तू आता उठ एवढं त्याला शेवटचं कळलं. तसं हे इथं होतं. तर हे ब्रह्मार्पण करण्याबद्दल प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की काय सांगितलं तर आपण हे सगळं काय तुम्ही कुठलंही करा. एक साधी आपली संध्या करतो, शेवटी काय म्हणतो सगळं काही तुम्ही संध्या करा, पूजा करा, काय तुम्हाला काय कर्म करायचं करा. अगदी मी त्याला ऑफिसचं कर्मसुद्धा यांना देशी वेतने वगैरे सुद्धा आहे आपल्याकडे. नव्या अध्यायात आपण बघितलं की नोकरांना जी वेतनं देतात त्यात सुद्धा म्हणजे इथपर्यंत त्यांनी विचार करून ठेवलेला आहे. तर मग आता आपलं कर्म आहे अगदी साधं संध्या कर्म आहे, पूजेचं कर्म आहे. तर तत्सत ब्रह्मार्पणमस्तु काय जे आपण केलेलं आहे ते काय ते देवता प्रियता न मम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. जे काय केलेलं आहे तर काय समजा श्री सीतारामचंद्र देवता प्रियताम, त्यांना आनंद हो हे सगळ्या माझ्या कर्माने. आता मला सांगा देवाला द्यायचं आहे आणि त्याला आनंद व्हायचा आहे. आपल्याला साधी कल्पना आहे, आपल्याला कोणी काय दिलं तर काय आनंद होतो, कुणी काय दिलं तर काय आनंद होतो. आणि त्या दृष्टीने विचार करावा क्षणभर की हे देवाला द्यायचं आहे तर आम्हाला आनंदाचं आहे का, मी काय देतोय की त्यांनी तर बदलून आणलं पाहिजे. आपल्यात आता जर त्या नंदेला साडी द्यायची झाली तर तिचं तिला आवडायला पाहिजे असेल तर ती बघितली की सांगतात तशी ही जरा बदलून आणा, त्यांना कळते किंमत त्याची. तेव्हा हे जसं आपल्याला कळतं कोणाला काय दिलं तर काय आनंद होईल, तसं रामाला काय दिलं तर काय आनंद होईल. कर्म बदलून आणली पाहिजेत आपली. कारण ब्रह्मार्पण ज्याला करायचं आहे त्याला हे लक्षात येईल. म्हणून ब्रह्मार्पण म्हटलं की हे कर्म ब्रह्मार्पण आहे. आणि ही वेदांची जो खूण आहे तर तुम्ही वेदाच्या विरुद्ध सांगत नाही, वेदाच्या बरोबरीनंच सांगतोय, फक्त अर्थ फोडून सांगतोय, उलटं सोपं करून सांगतोय की त्यात भगवंत आणा, त्यांनी भगवंत आणायला सांगितलेलं आहे. आणि ह्यांनी जर आणला असता तर ह्यांचं काही असा त्रास झाला नसता. यांना त्यांना कळलं असतं अरे हे मुलं वेगळी आहेत, यांना आपण वेगळं समजलं पाहिजे, त्यांना जे काही योग्य आहे ते दिलं पाहिजे, हे सगळं कळलं असतं. एवढा सगळा इतिहास काय व्हायचं कारण नव्हतं. इतकं जे नकारात्मक काय झालं ते व्हायचं कारणच नव्हतं. तर हे का कळलं नाही तर त्यात तुम्हाला वेदमते खूण ऐंशी असे, वेदाचं मत स्वतःचं आहे आणि त्याची खूण त्यांनी देऊन ठेवलेली आहे. वेद सुरुवात झाला तो हरी ओम. महाराज म्हणले वेदात नाही कसं, तुमच्या वेदात सुरुवातच होते हरी ओम. ते ओम ओंकार ते भगवंताचं नाव, तेच नाम म्हणले.
पण दुसरं काय झालं म्हणजे सुरुवातीची खूण तशीच आहे आणि शेवट खूण काय आहे, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, अर्पण करून टाकलं. मग विष्णुवे नमः म्हणले परत शेवटी. म्हणजे हे सगळं म्हणल्यानंतर पुन्हा नामच घेतलं ना, म्हणजे त्यांनीच सुरुवात झाली, त्यांनी शेवट झाला. मग तुम्ही मध्ये किती केवढा काय 10,000 वृक्षांचा वेद म्हणला का 50,000 म्हणला, ह्याच्याशी काही नाही. ते काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, सुरुवात त्यांना करावी लागते, शेवट त्यांना करावा लागतो, भान त्याचं ठेवावं लागतं. हे ज्याला भान आहे त्याचं तो आचारसमर्थ असून त्याच्यावर तो नाही तो म्हणेल त्याच्यापेक्षा भगवंताचं स्मरण पाहिजे. महाराज एवढं म्हणले की हे सगळं करा, पण त्याच्यात भगवंताचं स्मरण आणा तर तुम्हाला समाधान होईल. म्हणून आपल्याला हा भगवंताचं स्मरण त्यात आणण्याचे हे मार्ग सुरू आहेत आणि त्यासाठी हा आधार आहे. काहींना असं वाटतं की हे नुसतं स्मरण म्हणतात. आता हे नाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज एवढं म्हणतात की हरिविणे व्यर्थ आचार समर्थ, आणि हे खूप पाहतो आपण. म्हणजे मी मगाशी विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली तर मोठ्या माणसांपर्यंत सांगितलं आचार संपन्न, विद्यार्थी विचार काय त्याचा अभ्यास संपन्न, असे सगळे असून सुद्धा ते सुखी समाधानी नाहीत. याचं कारण त्यात भगवंत नाही. तो कसा येईल, तो आला की हुशारी असली तरी तो नम्र राहू शकतो. म्हणून समर्थांनी 15 जोड्या सांगितल्या, हे एकत्र नांदत नाहीत. त्यामुळे हुशार असला आणि नम्र असला असं खूप कठीण आहे. त्याच्यात भगवंत असेलच तर तरच नम्र असेल. हुशार मनुष्य दुसऱ्याचं न ऐकणारच भेटेल बघा आपल्याला कुठे. बघा तो जिथे तिथे ऑफिसमध्ये जा, बाहेर जा, व्यवहारात जा, कुठे काय जातं मला कळते असं त्याचं म्हणणं असतं. ज्याला खरं कळतं त्याला हे कळतं की आपल्याला फार काही कळत नाही. आपल्याला जे काही कळतं ना हे जगामध्ये थोडंसंच आहे, जग खूप मोठं आहे अजून. त्याला कळतील बरोबर, पण हे कळत नाही ना. त्यामुळे जे थोडंसं कळतं त्याला फार कळतं असं वाटलं की हा घोटाळा आहे पुढचा सगळा. म्हणून हे सारखं त्याला हे लावून ठेवलेले पुढे की हे वेदमते खूण आहे, वेदांत सुद्धा हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून काय होतं, आधार नाही असं वाटलं की असं वाटतं की ही यांची सोय करतायत, त्यांची सोय नाही करत. ते म्हणतात की वेद सुद्धा असं म्हणतो सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाणं, तत्सत ब्रह्मार्पण असतो. ते सुद्धा सद्ब्रह्माला अर्पण केलेले, जिथे सर्व नाहीच होतं, ज्या सतमधून सगळं उगम पावलेलं आहे. कारण आहेतूनच काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे, नाहीमधून काही निष्पन्न झालेलं नाही आजपर्यंत. नाहीमधून निष्पन्न होणार नाही, आहेमधूनच काहीतरी निष्पन्न होईल. जर काही असेल तरच काहीतरी होईल, जर काही नसेल तर काही होणार नाही. त्यामुळे या अर्थाने साध्या सुद्धा हे ब्रह्मातून आहेतून निष्पन्न झालेलं आहे आणि ते तिथंच जाऊन विलीन होणार. आपण जे काय करणार ते सुद्धा कितीही काहीही मिळवलं तरी शेवटी ते अर्पणच करावं लागणार आहे. देहापासून आपल्या कर्मांपर्यंत सगळं अर्पण करायला लागणार आहे. मग आपणहून समजा जर अर्पण करत असू तर अर्पण केल्याचा आनंद तरी राहील. अरे मी त्यांना दिलं तर दिल्याचा आनंद केवढा आहे. आज मला सांगा, केल्याचा जेवढा आनंद आहे ना त्याच्यापेक्षा ते केलेलं दिल्याचा आनंद असतो. काय समजा विणलंय, काय फुल केलंय, काय केलंय, काय बागेत आपण बागेतनी काय लावत त्याच्यावर एखादं फुल आले, ते फुल आलं आपण पांडुरंगाच्या पाय हाटला, हा आनंद आहे. फुलाचा तर काय उपयोग किती होऊ शकेल, पण ते आपण होऊन काढून आणून त्याच्यात ते कसले कोरांटीचं फुल असलं तरी सुद्धा, म्हणून त्यात कोरांटीचा पण उल्लेख आहे की कोरांटीची सुद्धा एवढंसं असली तरी सुद्धा ते दिलं आणि दिल्यानंतर त्यांनी प्रसन्न छान छान बरं वाटलं असं म्हटले. त्याच्यात त्याचं सगळं आलं. ते विकून जे पैसे आले असते त्यांनी सुद्धा हा आनंद मिळाला असता. फार तर अर्धा कप चहा येईल आजच्या काळात, ह्याच्यापेक्षा काय येत नाही, त्याची सुद्धा किंमत फार वाढली हो की नाही. मग त्याच्यापेक्षा हा आनंद केवढा मोठा होता. मग हे अर्पण करण्यात तो आनंद आहे. म्हणून जगातलं सर्वात मोठं कर्तृत्व करा, पण त्यांनी जो आनंद होणार नाही ते छोटं कर्तृत्व आपल्या कुवतीतलं करून अर्पण करून जास्त होईल आनंद, एवढं नक्की. कारण तो अर्पण करण्यातला आहे. म्हणून वेदाची खूण काय, वेदमते खूण आईशी असे की अर्पण करा. वेदांच्या मताने खूण ही, आणि खूण ही नेहमी खूणच असते हे लक्षात ठेवायचं. म्हणून फार मोजून शब्द वापरलेले असतात. खूण असते ती, आता एखाद्या एक समजा हे आहे आपल्याला सांगायचं बिल्डिंग, तर आपण नुसती खूण केली, अख्ख्या बिल्डिंगचं नकाशाने दाखवला, वाटणी घेऊन नाही गेलो. खूण म्हणजे खूण, त्याचं इंडिकेशन आहे फक्त तेवढी खूण, तेवढ्यावरनं बाकीचं ओळखायचं आहे. एकदा उजवीकडे खूण केली म्हटल्यानंतर ते उजव्या बाजूचे जाऊन तिकडे बघायचं, मग तिथे गेल्यानंतर ते सापडते बिल्डिंग आपल्याला. बाकी सगळं नाही सांगत बसावं लागत. मग 10 बिल्डिंगमध्ये लागत असेल, काही सांगायची गरज नाही, सांगितलं त्यालाच खूण म्हणायची. तेव्हा ते त्याचं इंडिकेशन आहे. तसं हे इंडिकेशन आहे, एवढं ओळखा. इंडिकेशन सोडून दिलेलं आहे ह्याच्यातलं, म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झाले. शास्त्र धरून राहिलं म्हणून हे प्रश्न निर्माण झाले. शास्त्राने जी खूण दिली होती ती विसरली. हरि ओम आणि तसंच ब्रह्मार्पण वस्तू, विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः, संपलं. मग ते काय कशाचा अवतार आहे तो पांडुरंग त्याचाच अवतार आहे ना. मग त्याच्या पायाशी जो लागला किंवा त्याच्यासाठी ज्या तो थांबायला तयार झाला त्याची थोरवी ओळखा, ज्याच्यासाठी थांबायला तयार झाला त्याची थोरवी ओळखा आणि आपली कामं करा, काय करायची ती. ह्याचं काम चाललंय खरं. म्हणून पण पुंडलिकाचा मुद्दा उल्लेख आहे, पुंडलिक संगे ते रूप पंढरे.
हे रूप पंढरी पुंडलिक संगे, त्यात सुद्धा त्यांना काहीतरी सुचवायचं आहेच, आपल्या लक्षात येतच असेल तर, की त्याचाच का एवढा उल्लेख केला, त्याच्यामुळेच ते आहे हे तर खरंच आहे. पण त्याच्याबरोबर आपल्याकडे जे सगळे म्हणून चांगले भाव म्हणून जे काही आहेत, त्या सगळ्या भावामध्ये हा भाव सगळ्यात चांगला, म्हणजे त्याची सुद्धा स्वतःची, आता मला कथा सांगायची का, आपण सगळे जाणतीच आहात लोक, त्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्न नाही, आपल्याला कथा माहिती आहे. त्याला त्या कुक्कुट ऋषींच्याकडनं काय कळलं की त्यांच्या सकाळी स्नानाला ह्या तिन्ही नद्या काय, गंगा यमुना सरस्वती काय हव्यात, की तो उठला सकाळी, ते ऋषी उठले की त्यांच्या स्नानासाठी ते येत असत. तर हे काय आहे, ह्याच्या उत्सुकतेमुळं पुंडलिकाला, म्हणजे खरं सांगायचं ना तर एखादाच बाण असतो जो सुरुवातीलाच पहिल्यापासूनच सन्मार्गात आहे असा असतो, पण बाकीचे सगळे इतर मार्गातून सन्मार्गात आलेले असतात, कुठल्या तरी मार्गाला जाऊन येतात, चुकतं, काहीतरी घडतं, काहीतरी वाटतं करावं असं, ते काय विकार असते, काय असेल, कशाला तरी अधीन होतो, काहीतरी होतं, पूर्वकर्म असतं, काहीतरी प्रारब्ध असतं, काहीतरी असतं, त्यांनी काळजी करायचं कारण नाही हे सांगण्यासाठी पुंडलिक आहे. कारण त्याचे स्वतःचे ते आईवडिलांचं त्यांनी उपमर्द केलेलं आहे, ते त्रासाने कशाला निघून गेलेले आहेत. जे आपल्या त्याचा संदर्भ लक्षात आला की ह्यांनी हाच संदर्भ का म्हणला, त्यांना खूप म्हणता येईल निवृत्तीनाथ आहेत, त्यांना काय कमी आहे देवा शब्दांना, पण ते हा शब्द का वापरतात, तर त्यांना त्याचा कॉन्टेक्स्ट माहिती आहे, त्याच्या मागचा संदर्भ माहिती आहे, की ज्यांनी आईवडिलांना काशीला जायला भाग पाडलेले आहे, किंवा परिस्थिती घरामध्ये त्याच्या पत्नीच्या नादाने त्यांनी अशी काही निर्माण केलेली आहे की त्यांना निघून जावंसं वाटावं, हे जो आईवडिलांशी वागतोय त्यालाच ऋषींच्याकडे प्रत्यक्ष पाहिल्यावर कळतं की यांच्या स्नानासाठी या नद्या घरी येतात, त्या काय येतात म्हणून विचारलं. त्यांनी सांगितलं की मी जी मातृपितृ सेवा करतो तिचं हे फल आहे हे रोज, म्हणून त्यांच्यात मी स्नान करतो रोज. मग त्यांनी त्यांना विचारलं की असं असू शकतं का, तो काय असू शकतो हे सांगण्यासाठी त्यांनी जो उपदेश केला, त्यातून त्याला कळलं की आपण काय करून बसलोय. त्यामुळं आपल्याकडे व्यवहारात जशा एंट्री रिव्हर्स करण्याची परवानगी आहे तशी इथे एंट्री रिव्हर्स करण्याची परवानगी आहे. भगवंताच्या दरबारात एंट्री रिव्हर्स करता येते, करावी, एंट्री रिव्हर्स करते. ठीक आहे, आपलं चुकलं आहे, त्या आईवडिलांना आल्यावर काशीला त्यांना शोधून आणून त्यांची सेवा करून, आणि इतकी सेवा की ती सेवामय होऊन गेलात. आपल्याला तिथपर्यंत आता पटलंय, इथून पुढचं पटतंय का बघा, त्यासाठी पुंडलिक आहे. तेव्हा सर्व नात्यातलं हे जे आईवडिलांचं नातं आहे की जे माणसाला जन्मतः आलेलं आहे, ते जर तो करीत असेल तर त्याच्या ठिकाणी जी पुण्य आहे तिच्या पोटी, तिथे तर त्या नद्या येत होत्या, इथे याच्यासाठी प्रत्यक्ष विष्णू आहे, भगवान विठ्ठल आहे स्वतः, की एवढा भक्त कोण आहे, त्याच्यासाठी मला जायला पाहिजे, एवढी पुण्याचा साठा आहे. नुसते आचार समर्थ त्या अर्थान नव्हे, ह्या भक्तिभावानं करतोय तो, त्याला आठवण स्मरण भगवंताचं आहे, पण ते स्मरण ठेवून करतोय कर्म मात्र आचार धर्माचं, तेच काय आईवडिलांची सेवा आहे तेच. तर ते कर्म करताना मग आलाच तर जरा थांब, मला हे सेवेत अंतर येऊन, जसं त्या कावळ्याचं आहे रामाच्या ह्याच्यात तशी परिस्थिती आहे की ती लक्ष्मणाला नाही का वाटलं, त्यावेळेला आपल्याला माहितीच आहे की लक्ष्मणाला वाटलं की काय चाललं आहे याचं, सारखा पाण्याजवळ जातो परत तो, पाण्याजवळ जातो परत, कावळ्याचं लक्षण काही ठीक नाही असं रामाला म्हटलं. उन्हाची वेळ आहे आणि कावळासारखा पाण्याजवळ जातो मागे येतो असं नाही का त्या कथेमध्ये, तो पाण्याजवळ जातो मागे येतो, हा काय सारा काय कावळ्याचं लक्षण ठीक दिसत नाही, बरोबर नाही कावळा राम असला, कारण काय हे शेवटी लक्ष्मण म्हणजे काय प्रकरणाला माहिती आहे, ते अत्यंत प्रामाणिक आहे, पण त्यात सहन करणार आहे काही, ते असं थोडंसं पेशंट असतं एकदम, त्यामुळे ते तसं आहे ते. म्हणून तो म्हणला, अरे हसला तो, म्हणला अरे तसं नाही ते, की तो परमभक्त आहे मला, कावळा जो पाण्यापर्यंत जातो आणि मागे येतो तो परमभक्त आहे, त्याचं अखंड नामस्मरण सुरू असतं, तर तहानेनं व्याकुळ झालेला आहे, तो पाण्याजवळ जातोय पण पाणी पिताना नाम थांबेल म्हणून परत मागे येतो, म्हणून तो मागे येतो. ते तुला कळलं का, तो म्हणला नाही माझी सुद्धा एवढी भक्ती नाही, म्हटला असं काहीतरी कळावं. म्हणजे हे सगळं हे यांच्याकडे कळतं. हा जो शब्द वापरला इथे पुंडलिक संगे, तो त्याच्याबरोबर तोच तिथं राहायला तयार झाला. मला सांगा, असा भक्त असावं की ज्याच्याबरोबर देव राहायला तयार व्हावा. येतो असं नाही नुसतं, तू म्हणशील तर राहतोच असं आहे. म्हणून तिथं नुसता थांब, तर सेवा संपल्यावर दर्शन घेतलं की बरं मी येतो म्हणता आलं नसतं का पंढरंगाला, सांगा त्यांना काही त्यांचं आहे की नाही, वैकुंठ काय आहे की नाही, पण ते म्हणतात की हो ठीक आहे आता तुझी जर अशी भक्ती तर मलाच राहायला आवडेल. हे काय आहे, हे भक्तीतलं मर्म आहे की भगवंताला आपला सकलून घेणं नाही, भगवंत आपल्याजवळच राहायला तयार होणं. बरोबर आहे म्हणते. तर ते आपल्याजवळ भगवंत राहायला तयार होणं
हे भक्तीतलं मर्म आहे ते आपल्याला कळत. म्हणून ते त्यांनी मुद्दम ते रूप पंढरी सगुण, निर्गुण तर आहेच, इथे कुठे नाही आहे परमात्मा म्हणून अशी जागा दाखवावी. ते नाही, ते सगळीकडेच आहे. तशी जागा दाखवायलाच येणार नाही जागा, ते सगळीकडेच आहे. पण ते रूप पंढरी म्हणजे प्रत्यक्ष सगुणाने येऊन सुद्धा जे त्याच्यामुळे ते रूप पंढरी पुंडलिका संगे, ते वास्तव्य करतं पुंडलिक संगे. आणि त्याचे म्हणजे एवढ्यावरही नाही की पुंडलिकांच्या निमित्ताने ते आले ना आता पाहायला मिळतं ना, नाही तर आपल्याला काय त्या निर्गुणाचं रूप पाहायला मिळेल. ते सगुण झालं त्याच्यामुळं म्हणून पाहायला मिळालं. त्याच्यामुळं का झालं हे पण कळावं आणि ते लक्षात असावं की आचार आहेच, आचार पाळायचाच आहे, पण त्यातला भगवंत न विसरता पाळायचं आहे हे कळावं म्हणून. हे म्हणून आचार समर्थ असला तरी हरिविणे व्यर्थच, असं स्पष्ट म्हणणं. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. तेव्हा काय करायचंय ते महाराज म्हणायचे नाही का की शेवटी जाऊ दे, तुम्हाला कर्म नाही ना सोडतायत, काय विकार नाही ना सोडतायत, काय चोराचं जसं चोराला चोरी नाही सोडतायत. तो म्हणतो माझा स्वभाव झालाय. बरं ठीक आहे, तुझा स्वभाव झाला ना, मग तिथं चोरी करताना माझी आठवण ठेवून करीत जाऊन तिथलं बरं काय, ठीक आहे राम राम म्हणून चोरी कर, जाऊ दे. चोरीच करायचं तर काय करणार होता त्याला, तो काही थांबायला तयार नाही, त्याचं मन ऐकत नाही. शेवटी माणसाचं मन ऐकेल तोपर्यंत तो करेल, हो की नाही. त्याच्या पुढं काय करेल, मग रामाची आठवण ठेवून करीत जा. म्हणजे शेवटी त्याला काहीतरी प्रमाण, कारण एका नामे भांग पाश तोडी, ते जे भांग हे जे आहे ना हे त्याच्यातलं आहे. म्हणजे आपल्याकडे मूळ जो शब्द निघाला जसा अपंग शब्द आहे त्याच व्युत्पत्तीने हा शब्द सांगतो. आपण म्हणतो त्यांनी पांग फेडले, अमकं केलं तमकं केलं, म्हणजे कृतज्ञतेने जाणीव ठेवून कृती केली. म्हणजे जे मुळात ते कशासाठी आहे की जे अपूर्ण आहे, जे उणीव आहे, ज्याच्यामध्ये कमी आहे, कमतरता आहे, अशा गोष्टी भरून काढणं म्हणजे पांग. तर ते नाम आपल्या आयुष्यामध्ये मला सांगा, प्रपंच कोणाचा पूर्ण झाला तेवढं फक्त सांगावं की माझा प्रपंच पूर्ण झाला. प्रपंचाचे जे जे म्हणून घटक आहेत, जे जे म्हणून कर्तव्य आहेत, ती सगळी माझी पुरी झाली. कुठेतरी ह्याचं हे राहिलं, त्याचं ते राहिलं, त्याचं हे केलं तर ते केलं, हे सगळं कुठेही कुठलाही प्रपंच बघितलं तरी हे बरं आहे तर ते बरं नाही, ते बरं आहे ते हे बरं नाही, काहीतरी त्याचं आहे. तर हे म्हणून महाराज प्रपंच अपूर्णतेचा प्रपंचाचा स्वभाव आहे अपूर्णता. मग आता ते पूर्ण करणार कसं, तर प्रपंच तर काही पूर्ण करता येत नाही, कारण ते होतच नाही आहे. आखूड चादर आहे, त्यामुळे एकाच वेळेला डोकन पाय हे काय जमणार नाही. म्हणून पाय हात पाय जवळ घेता येणार नाही, उभंच राहावं लागेल की प्रपंच स्टँडिंग पोझिशन, माणसाला पर्यायच नाही दुसरं काय. एक तर बायको तरी म्हणजे आता म्हणत नाही मी काही, पण समजा ती तरी पत्नी तरी उभी करेल त्याला तो तरी त्याला वगैरे, मी शेवटी ते काय चुकत नाही माणसाला. ते दोन्ही जर चांगले असतील तर पुढं मुलं बाळ असो. तर हे जे सगळं आहे ना, हे सगळं असंच स्वरूप राहणार प्रपंचाचं. मग आता ह्याचं पूर्ण काय करायचं, हे अपूर्ण तर राहणारच आहे. मग त्यातलं जे अपूर्ण म्हणजे पांग आहे, एका नामे पांग फेड, ते एक नाम धरून ठेवलेलं असेल तर असा जसा म्हणून प्रपंच असेल. कोणाला सुनता असेल, कोणाला हे द्यायचं, मुलगा द्यायला असेल, ते काय एवढे काय तरी असेलच. तर जे काय असेल ते कशानं नाही होईल आणि कशाने पूर्ण होईल, कारण पूर्ण झाल्याशिवाय आनंद नाही माणसाला. अपूर्ण वस्तू आली की माणसाला दुःख झालंच. अपूर्ण काही असलं की लगेच दुःख होतं. तर ते ठरलेलंच आहे, कारण पूर्णत्वाचा स्वभाव समाधान शांती आनंद आहे, अपूर्णत्वाचं दुःख आहे. म्हणून हे असं आहे. मग इथे एक नाम आणलं, एका नामे पांग. ते जे काही कमतरता आहे, जे काही करायला पाहिजे आहे, जे व्हायला पाहिजे आहे, मी म्हणतो कदाचित असं असेल. महाराज म्हणले ना ते अगदी सोपं समजून घ्यायला की माझ्याच मुलांना औषध दिलं पाहिजे एवढा हट्ट धरू नका. म्हणजे तुम्ही एकदा माझ्याकडे आलात ना आता, मग तुम्ही काळजी करू नका. तुमची काळजी करायची ज्या वेळेला वेळ येईल, आज ती नाही आहे, ती येईल त्यावेळेला कोणीतरी ती काळजी करेल, ह्याची मी काळजी करेन थोडक्यात. फक्त एवढं म्हणू नका की माझा मुलगा नाही आला. तुमच्या शेजारच्या मुलाने औषध दिलं ना तुम्हाला, तुम्ही बरे झाला ना, तो आला ना मदतीला, मग झालं का. आपलं काय काम होतं, तुमची कमतरता दूर करणं. ते नाम म्हणजे महाराज त्यांनी ते पूर्ण केलं. तर ते नाम पूर्ण करेल या अर्थाने बाळगा, कारण हे सगळं पूर्ण करणं शक्य नाही. ते मुलं असणं शक्य नाही, ते इथेच असणं शक्य नाही, ते त्याच वेळेला येणं शक्य नाही, काही अडचण असू शकेल. पण शेजारला हाक मारली तो आला आणि त्याने तुम्हाला तुमचं काय झालं, काय कशासाठी तुम्हाला काय त्रास होतोय का त्यांनी विचारलं आणि तुम्हाला काय ती मदत केली, झालं तुमचं काम. तेच नामाचं काम. नाम पांग फिडी म्हणजे काय फिरतं, तर ही अपूर्णता नाम पुरे करतं. म्हणून नाम आहे पांग. आणि पाश तोडी, नुसतं आमचं पूर्ण करून चालणार नाही, आम्हाला पुन्हा यायचं नाही आहे. पाश किती आहेत माणसाला, कसल्याही भाषात अडकला तरी अडकलाच शेवटी, हो की नाही. जडभरतासारखं आहे सगळं. कशातही चिंतनात शेवटी हरणाच्या चिंतनात गेला आणि कशात चिंतनात गेला काय, ते काय माणसाचे जीव कशात अडकेल सांगता येत नाही. गावाला जाताना आठवण राहायला असेल का, गॅसचा जोडा असेल का, अमुकच असेल का, तर मग अजून एक 10 मिनटं थांबावं. पण बुद्धीला निश्चितता नाही
आणि इकडे कर्माचा अशी परिस्थिती आहे. मग ते असं कशात तरी काहीतरी तिथे बसलेले कुठे असतात, गावाला जातात माणसं मी बघतो, तर गावाला गेल्यानंतर तिथं ती चर्चा इथल्या करतात. मग ते इथल्याच चर्चा करायचं इथेच बसून करा, त्याच्याविषयी गावाला कशाला जायचं एवढं. पण हे असलं काहीतरी माणसाचे स्वरूप आहे त्याचं. तर त्याच्याकडनं ह्यातले सगळे, आणि माझं काही एवढं लांब जायचं. महाराज जसं म्हणाले की तुम्ही जर ह्याच्यात जाणार हिमालयात तर प्रपंच इथे ठेव, म्हणजे जसं त्या ह्यानं सांगितलं प्रारब्धाचं त्रास होता ते काय आपल्याला माहितीच सगळ्या गोष्टी. तात्यासाहेबांच्याकडे गेले आणि ते म्हणजे जावई नाही का, ते डॉक्टर आहेत वगैरे होते म्हणजे आता, तर ते जे काय डॉक्टर जे होते तर त्यांच्याकडे ह्यांना वाटलं की काहीतरी उपचार करून बघा, एवढा दम्यांचा काही आपल्याला त्रास काही कमी काही होत नाही आहे. तेव्हा महाराजांना विचारलं, तात्यासाहेबांना केसकर महाराजांना विचारलं काय करावं. म्हणले तशी काय आवश्यकता नाही, असं त्यांचं सुरतीच नाही एकंदरीत. ते काय असं म्हणत नसत, नाही करू काय आवश्यकता नाही असं करू नका म्हणणार नाही. त्यांचं महाराजांचा विद्यार्थी असं नेहमी, तेव्हा असं करा असं नाही, असं करू नये असं वाटतं, असं करावं असं वाटतं असं म्हणायचं. म्हणजे आणि याचं कारण पुन्हा का तुम्हाला मोडण्याचं आज्ञापालनाचं जे दोष आहे तो लागू नये याच्यासाठी. मी करा म्हटलं तुम्ही नाही केलं तर तुम्हाला दोष लागेल, त्यापेक्षा मी करावं म्हणलं होतं आणि तुम्ही नाही केलं तर दोष नाही लागणार तुम्हाला, म्हणून असं म्हणायचं. एवढं कोण अंतःकरण सांभाळणार मला सांगा ना, आमचे दोष कमी व्हावे म्हणून कोण एवढं धडपडणार आहे. ते हे धडपडले त्यातले हे आहे, तेव्हा हे करू नका ते तात्यासाहेबांचं तसं आहे. तर ते म्हणले की ठीक आहे. मग शेवटी म्हणल्या नाही त्याचे खूपच आग्रह होतोय आणि मलाही खूपच त्रास होतोय, मग मी जाते. ते जळगावला होते त्यावेळेला, ते म्हणले जळगावला मी जाते, तिथं 4 महिने राहून येते. मग ठीक आहे म्हणले जावा. मंडळीनं म्हणले जा तुम्ही, काय हरकत नाही, 4 महिने त्याच्याकडे जाऊन बरं वाटेल तुम्हाला, तर हरकत नाही, तुम्हाला वाटतंय ना जाऊन या. फक्त एकच विचारलं की तुम्ही प्रारब्ध बरोबर घेऊन जाणार आहात का इथे ठेवून जाणार. ते 5 किती प्रकारचे असतात मला वेळ नाही आत्ता म्हणून मी सांगत नाही, पण त्यातला प्रारब्ध एक 5 आहे. सोडून नाही जात आहेत माणसाला. तो चालला की त्याच्या मागणं तो चालला. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्याबरोबर ते हजर राहणार. मनुष्याने देह इथे ठेवला, डोळा इथे घरी ठेवून ये असं नाही जमत. म्हणजे कृत्रिम नसेल असं मी आशा करतो, पण समजा आता दात घरी ठेवून जाता येतात, पण ती गोष्ट वेगळी. म्हणून मुळात काय आहे, देह ठेवून ये म्हणून तर कुठं जाता येत नाही एवढं नक्की. तुम्ही या पण देह नको असं तर काही करता येत नाही. म्हणजे एवढं आहे. तेव्हा तसं प्रारब्ध असे अनेक पाश आहेत. तर हे आता प्रारब्धाचा पाश भोगून तुटेल, पण नामाने तो न भोगता सुद्धा वेळ आली तर तुटेल. समजा भोगून नाही संपला आणि नाम घेत असेल तर शेवटी तो तुटेल आणि तो संपेल त्याचं प्रारब्ध. तर प्रारब्ध संपवून टाकण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये आहे. हे पाश म्हणून जे आहेत ते विकाराने येतील माणसाला. कसले पाश सांगता येत नाही. या लोभाने येतील, संचयाने येतील, संग्रहाने येतील, लोकसंग्रहाने येतील, कशाने येतील. ते पाश त्याला जे आहेत ते तोडण्याचं सामर्थ्य ह्याच्यात आहे. म्हणून हे जे म्हटलं की एका नामे पांग पाश फेड, ते पाश किंवा पांग ह्या दोन्ही गोष्टी तोडण्याचं सामर्थ्य ह्या नामामध्ये आहे. ते ज्याचं ते रूप पंडलिक संगे पंढरी. त्या असं जरा लक्षात ठेवावं. म्हणजे हे जे भाव आहेत त्यात आई वडील हा एक फार मोठं जिव्हाळ्याचं नातं तिथलं आहे. त्याच्या सेवेच्या संदर्भातला तो सेवामय भाव आहे आणि त्याच्या पोटी थांबलेला देव आहे आणि ह्यांनी आपलं जीवन भावाने समृद्ध होत आहे. हे लक्षात घेतलं तर मग आचार विचार ठीक आहे आपण करायलाच पाहिजे, ते प्रश्नच नाही. कृष्णमूर्ती नीती जी आली दिसे आपल्या, हे सगळे दोघं जवळ बसले ते त्यामुळेच आहेत. तर कृष्णमूर्ती सुद्धा जे म्हणत की त्याला वेगळ्या नीतिनियमांची गरजच नाही. वगैरे जो ह्या स्थितीला वावरतो त्याला वेगळ्या नीतिनियमांची गरजच नाही. मला जर कळतंय की हे ट्रॅफिक यामुळं व्यवस्थित चालतं तर मला कुठला रूल आणि काही शिकवायची गरज नाही. मी ज्या पद्धतीने डावीकडून जायचे त्याच पद्धतीने जाणार, ज्या रेटनं ओव्हरटेक करायला पाहिजे त्याच रेटनं करणार, करायचं नसेल तर करणार नाही. वेगळं सांगायची गरज नाही. ज्याला हे नीती मुरलेली नाही त्याला हे सारखं बोलवून रिन्यू करायला लागते सांगून. मग शिट्या वाजून थांबवत तुम्हाला स्पीड किती काही कळत नाही का. हे कोणाला, ज्याला हे मुरलेलं नाही त्याला. म्हणून ते त्या लेवलला म्हणायची याची गरज नाही. तसं हे माऊलीने का म्हणायचे की त्यांच्या रूपाने नीती ज्याली दिसे. आपण त्यावरनं गेलो एकदा आत्ता परवा अवलोकन करताना की त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष हे धर्म जगताना दिसतात. प्रत्यक्ष धर्म जगतो. शब्दातला धर्म काय लागेल त्याच्या पुढे प्रत्यक्ष धर्म जगतो. तेव्हा या अर्थाने धर्म म्हणजे आचाराने दुसऱ्याला सुखाचं आणि स्वतःला उद्धाराचं होणं हे साधं धर्म. इतकं सोपं आहे. नंतर मग काय व्याख्यात झालं तेवढं आचार लक्षण धर्म अमकं नमकं सगळं काय त्यांचं एवढंच साधं केलं तरी आला धर्म त्याच्यात. मग हे करायला जे चित्त लागतं ते चित्त भगवंताच्या स्मरणानेच टिकू शकतं आणि निर्माण होऊ शकतं. त्यांनी निर्माण होईल आणि त्यांनीच टिकेल. अरे मला भान आहे, सकाळी उठून स्मरण केलेलं आहे महाराजांचं, महाराज दिवस सुरू केलेला आहे, आपली कृपा असू दे, बरोबर राहा. मग ते बरोबरच आहे.
त्यामुळे जिथे जाईन, जे करेन, जे बोलेन, जे ऐकेन, जे करेन, सगळ्याला तिथे ते बरोबर आहेतच. त्यामुळे मग ते हरविणे व्यर्थ झालं तसलं नाही होत. हरी असल्यामुळं ते समर्थ झालेले, भगवंत त्यात आहे म्हणून ते चांगलं आहे, असं होईल तसं जावं. आणि याला आधार म्हणून ते फक्त वेदमत एक होणं. आणि मग जे शेवट केला आहे तो आहे निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. नाही भिन्न भेद विश्वीय. नाही भिन्न भेद विश्वीय. विश्वीय हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. संपली. पण निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद, सगळ्यांच्या ठिकाणी असलेला परमात्मा हा ज्याचा देव आहे त्याला भिन्न भेद काय राहिला माझा. आणि त्याच्या ठिकाणी जो आनंद आहे त्याच्यासारखा आनंद कुठे असेल काय, एवढं त्याच्यावर सांगतो आहे. काय सांगतो? हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरि हेची हित अरे जना. हरि हेची हित अरे जना. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरि हेची हित अरे जना. हरि हेची हित अरे जना. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. ते रूप पंढरी पुंडलिक संगे. ते रूप पंढरी पुंडलिक संगे. एका नामे पांग पाश तोडी. एका नामे पांग पाश तोडी. पाश तोडी. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण. सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण. वेदमते खूण ऐसी असे. वेदमते खूण ऐसी असे. ऐसी असे. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद. नाही भिन्न भेद विश्वीय. नाही भिन्न भेद विश्वीय. विश्वीय हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. हरिविणे व्यर्थ
आचार समर्थ हरी हिची हित अरे जना हरी हिची हित अरे जना हरी विणे व्यर्थ आचार समर्थ हरी विणे व्यर्थ आचार समर्थ हरी विणे व्यर्थ